मंचावरील सर्व सन्माननीय अतिथी आणि रसिक श्रोते हो, सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि सध्या यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर प्रचंड वाढला आहे. कॉम्प्युटर, टी व्ही, इंटरनेट आणि मोबाईल या तर रोजच्या वापरातील अविभाज्य घटक बनत चाललेले आहेत. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, करमोले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम ही आपली संस्कृती. पण आत्ताच्या युगात प्रभाते करदर्शनम ऐवजी प्रभाते मोबाईल दर्शनम असे चित्र दिसत आहे. स्क्रीन टाईम हा आपल्या सगळ्यांसाठीच काळजीचा आणि गांभीर्याचा विचार करण्यासारखा विषय झाला आहे. हातात फोन आहे, पण तो सतत वापरलाच पाहिजे असं मुळीच नाही. आपण फोन कधी, कशासाठी, किती वापरायचा हे आपणच ठरवलं पाहिजे. याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफण्यासाठी आज इथं आल्या आहेत मुक्ता चैतन्य. त्या सायबर मैत्र ग्रेट चॅरिटेबल फाउंडेशनच्या संस्थापक आहेत. त्यांची थोडक्यात ओळख मी करून देते. मुक्ता या पत्रकार, लेखिका आणि सायबर व समाज माध्यमाच्या अभ्यासक आहेत. आजवर लोकसत्ता वृत्तपत्रातून आणि अनेक मासिक व दिवाळी अंकांमधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. त्यांची 5 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. उमलत्या मुलींच्या भावविश्वातील अनसेन्सॉर्ड पाने 13 ते 23 हे पुस्तक समकालीन प्रकाशनाच्या वतीनं आणि स्ट्रगलर्स हे मेहता प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित झालेलं आहे. स्क्रीन टाईम हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत प्रकाशित झालेलं पुस्तक असून पॉर्न खेळ हे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे. ऑनलाईन ट्रेडपासून सायबर स्पेसचा आपल्यावर होणाऱ्या परिणामांपर्यंत गप्पा मारणारा मराठीमधला पहिला स्क्रीन टाईम विथ मुक्ता हा सायबर पॉडकास्ट मुक्ताताईंनी सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या विविध बाजूंचा अभ्यास करण्याचा प्रयत्न त्या गेली अनेक वर्ष करत आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या वतीनं जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ डॉक्टर डॅनियल मिलर यांनी व्हाय वी पोस्ट हा सोशल मीडियाच्या संबंधित अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे. या युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क या डिजिटल वेलबिंग अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे. महिला आयोगाच्या सायबर समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2019 आणि 20साठी अरुण साधू फेलोशिप त्यांना मिळाली. त्यांचे सायबर मैत्र हे एक सायबर मनोसामाजिक मदत केंद्र आहे. त्याच्या यात संस्थापक आहेत. तर अशा या एक फ्रीलान्स पत्रकार, उत्कट लेखक, सोशल मीडिया विश्लेषक, उत्साही प्रवासी मुक्ता चैतन्य यांचं आपण मनापासून स्वागत करूया. मुक्ताताई आपल्यासमोर आज विषय मांडणार आहेत बदलत्या काळातील डिजिटल आव्हानं. पहिल्यांदाच इचलकरंजीत येते, त्यामुळे छान वाटतं आहे. कारण महाराष्ट्रभर फिरत असताना हाच एक टप्पा राहिला होता की जिथे मी कधी गेले नव्हते. आणि ह्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने येता आलं, तुमच्याशी संवाद अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज साधण्याची संधी मिळाली. त्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आजचा विषय म्हटलं तर आपल्याला माहितीचा आहे आणि म्हटलं तर तितकासा माहितीचा नाही आहे. फोन सगळ्यांच्या हातात असतो. माझ्या हातात आहे, तुमच्या हातात आहे, तुमच्या मुलांच्या हातात असेल, तुमच्या आईवडिलांच्या, आजी आजोबांच्या हातात असेल. प्रत्येकाच्या हातात फोन आहे. पण तो फोन आपल्या जगण्याशी कुठल्या पद्धतीने जोडला गेलेला आहे, त्याचे आपल्यावरती काय मनोसामाजिक परिणाम होतात ह्याचा विचार ते गॅजेट वापरताना आपण अनेकदा करत नाही. मी एक लाईट्स जे कोणी बघतायत त्यांना एक विनंती करू का, हा लाईट ना खूप म्हणजे डोळ्यात येतो आहे माझ्या, तर इकडचा फक्त हॅलोजन बंद करू शकाल का? हाही केला हॅलोजन बंद तरी चालेल. हां, थँक्यू. काय होतं आहे, खूप ग्लेअर येतो आहे. आता मला ॲक्च्युली ऑडियन्स दिसतच नाही आहे कुठला तरी. हां, ठीक आहे. येस.
सो मुद्दा असा असतो की आपल्या सगळ्यांच्या हातात फोन आहे, पण त्या फोनचे काय परिणाम आपल्यावरती होऊ शकतात, शक्यता काय आहेत, याचा विचार अनेकदा आपण करत नाही. कारण तिथपर्यंत जायला पाहिजे याची जाणीव अनेकदा ते गॅजेट वापरताना आपल्याला नसते. कारण आपण गॅजेट वापरतो तेव्हा सुरुवात कशी करतो, तर आपण सगळ्यांनीच इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्स इथून सुरुवात केलेली असते. मग SMS, मग व्हॉट्सअप, मग सोशल मीडिया, मग गेमिंग प्लॅटफॉर्म्स, मग यूट्यूब, मग गुगल, मग एन नंबर ऑफ थिंग्स. पण ह्या सगळ्यामध्ये हे यंत्र जे काही आपल्या हातात आहे हे आपल्या जगण्यावरती परिणाम करतं. आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याच्यावरती परिणाम करतं. आपण काय खरेदी करतो त्याच्यावरती परिणाम करतं. आपण ओव्हरऑल जगाकडे कसं बघतो आणि स्वतःकडे कसं बघतो ह्याच्यावरती परिणाम करतं. इतकं विविधस्तरीय आणि खोलवर परिणाम करणारं हे माध्यम असू शकतं, हा विचार अनेकदा आपल्या मनात येत नाही हे सगळं वापरताना. म्हणूनच हा विषय समजून घेणं आणि थोडंसं जागरूक होणं, जे काही आपल्या हातात आहे त्याच्याविषयी मला पुरेशी माहिती, आम्ही नेहमी असं म्हणतो की इन्फॉर्म चॉईसेस करावेत. म्हणजे माहितीपूर्ण निर्णय, माहितीपूर्ण निवड करता येणं हे आजच्या काळातलं आपल्या सगळ्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. निवड करायला हजारो गोष्टी आपल्यासमोर आहेत, पण आपल्याला माहिती त्या प्रत्येक गोष्टीची पुरेशी असणं आणि त्याच्यानंतर माहितीपूर्ण निवडीचा अधिकार माझ्याकडे असणं, ह्या गोष्टी मिळवण्यासाठी हे माध्यम आणि ह्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं खूप आवश्यक आहे. बदलत्या काळाची डिजिटल आव्हानं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रमुख 3 आव्हानं आपल्यासमोर आहेत की ज्याचा सामना आपल्याला इच्छा असो नसो, आपण एक्सपोज झालेलो असो नसो, थेट किंवा छुप्या पद्धतीने करावा लागणारच आहे. हे सगळ्यांनी सर्वप्रथम लक्षात घ्यावं. म्हणजे माझ्यापर्यंत ह्या गोष्टी येणार नाहीत असं वाटून घेणं म्हणजे भ्रमात राहणं आहे. त्याच्यामुळे ज्या 3 गोष्टी मी सांगणार आहे की ज्या आपल्या समोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, ही आपल्या प्रत्येकाच्या समोरची, तिथे बसलेल्या आणि इथे न बसलेल्या अशा प्रत्येक व्यक्तीच्या समोरची ती आव्हानं आहेत. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं जे आव्हान आहे ते म्हणजे डेटाचं. तुम्ही डेटा हा शब्द कदाचित ऐकला असेल. वैयक्तिक माहिती, तुमची माझी प्रत्येकाची एक वैयक्तिक माहिती आहे. त्या वैयक्तिक माहितीचा वापर आणि गैरवापर ह्या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कशा ते मी पुढच्या माझ्या संपूर्ण मांडणीत सांगेनच. दुसरं मोठं आव्हान आपल्यासमोरचं आहे ते म्हणजे सायबर क्राईम्सचं, की ज्याची झलक कदाचित आपल्यापैकी काही लोकांनी अनुभवली असेल, ऐकली असेल. आजूबाजूच्या लोकांच्या बाबतीत घडलेल्या घटना कदाचित कानावर आल्या असतील, पेपरात वाचल्या असतील. सायबर क्राईम्स मी तर असं म्हणते की ते दारात उभे आहेत, आपल्या लांब बीम नाहीच आहेत. ऑलरेडी एक पाय आपल्या उमऱ्याच्या आत आहे आणि एक पाय बाहेर आहे, इतके ते जवळ आहेत आणि इतके आपण टार्गेटेड आहोत आणि कुठल्याही क्षणी आपल्यापैकी कोणीही त्याच्यामध्ये अडकू शकतं, विक्टिम होऊ शकतं. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय किचकट आव्हान म्हणजे व्यसनांचं, ज्याला आम्ही डिजिटल ॲडिक्शन म्हणतो. कशाचंही असू शकतं ते, आणि त्याची डिग्री प्रत्येक माणसागणिक वेगळी असू शकते. प्रत्येक माणूस हा पूर्णपणे ॲडिक्ट असतो असं नाही, पण भारतातली बहुतांशी माणसं ही डिपेंडंट आहेत. आम्ही त्याला डिपेंडन्सी म्हणतो, अवलंबत्व, डिजिटल स्पेसवरचं अवलंबत्व. मग ते निबंध लिहिण्यापासनं ते व्हॉट्सअपवरती गॉसिप करण्यापर्यंत आणि मोबाईल बँकिंगपासून ते अगणित गोष्टींपर्यंत सगळ्या गोष्टींवरच्या बाबतीत एक डिजिटल अवलंबत्व आपल्या आयुष्यात आलेलं आहे. आणि अवलंबत्व हे खूप चटकन व्यसनापर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे ह्या अवलंबत्वाला डील कसं करायचं, त्याच्याकडे कसं बघायचं, त्याचा बॅलन्स कसा साध्य करायचा, हे आपल्या पुढचं आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या पुढचं फार मोठं आव्हान आहे. ह्या तिन्ही गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा मला नेहमी असं वाटतं की थोडं आपलं
म्हणजे डिजिटल स्पेसची किंवा टेक्नॉलॉजीची जी उत्क्रांती आहे ती कशी झाली याचा जर आपल्याला थोडा बॅकड्रॉप असेल, माहिती असेल, तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अधिक सहजतेने करू शकतो. नाहीतर असं वाटायची खूप शक्यता असते, अरे बापरे हे काहीतरी भयंकर तांत्रिक आहे आणि माझा याच्याशी काही संबंध नाही. तर तसं नाही आहे. आपण शाळेमध्ये असताना रशियन राज्यक्रांती ऐकतो, फ्रेंच राज्यक्रांती ऐकतो. आपल्याला आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा, त्याचा इतिहास ठाऊक आहे. आधुनिक काळामध्ये 3 क्रांती मानल्या जातात ज्यांनी आपलं जगणं सर्वार्थाने बदललं. जगणं बदललं म्हणजे काय? तर आपण जसा विचार करतो, आपण जसे व्यक्त होतो, आपण जग ज्या पद्धतीने बघतो, आपण स्वतःकडे ज्या पद्धतीने बघतो, आपण कम्युनिकेशन एकमेकांशी संवाद ज्या पद्धतीने साधतो, आपण गोष्टी विकत ज्या पद्धतीने घेतो, कन्झ्युमर म्हणून, ग्राहक म्हणून आपण ज्या पद्धतीने वर्तन करतो, ह्या सगळ्या गोष्टी 3 प्रमुख घटकांनी बदलल्या. त्यातली सगळ्यात पहिली होती अर्थात इंटरनेट. इंटरनेट आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. आपलं जग जवळ आलं असं आपण अगदी सहजतेने म्हणतो, पण ते जग खऱ्याच अर्थाने जवळ आलं. जवळ आलं म्हणजे ते फिजिकली जवळ नाही आलं, तर व्हर्च्युअली म्हणजे आभासी पातळीवरती जवळ आलं, कम्युनिकेशनच्या पातळीवरती जवळ आलं. दुसरी मोठी क्रांती मानली जाते ती स्मार्टफोन्सची. कारण जोवर इंटरनेट लॅपटॉपशी किंवा डेस्कटॉपशी संबंधित होतं, म्हणजे कुठेतरी एका स्टॅटिक गॅजेटशी संबंधित होतं, तोपर्यंत ते 24 तास खिशात बाळगून फिरण्याची सोय आपल्याकडे नव्हती. त्यामुळे त्याचा वापर करण्यावर सुद्धा वेळेची बंधनं होती की मी 24 तास ते बरोबर घेऊन, कम्प्युटर कॅप बरोबर घेऊन मी 24 तास फिरू नव्हते शकत. त्यामुळे मी तिथे असणं, त्या गॅजेटच्या समोर बसलेली असणं, माझ्या एरवीच्या रुटीनमधनं त्याच्यासाठी वेळ बाजूला काढून मग गोष्टी करणं, ही त्यावेळची निकड होती. पण दुसरी जेव्हा क्रांती झाली म्हणजे स्मार्टफोन्सची, त्याच्यानंतर हे संपूर्ण जे जग आहे, आभासी जग ज्याला आपण म्हणतो, इंटरनेटचं जग, हे मला माझ्या मोबाईलमधनं खिशात घेऊन फिरण्याची सोय निर्माण झाली. आणि ही सोय निर्माण झाल्यानंतर आपण आपला सोशल DNA झपाट्याने बदलला. गेल्या 5 वर्षामध्ये जे घडलं नाही, म्हणजे जे गेल्या 5000 वर्षात कदाचित माणसांच्या आयुष्यात घडलं नसेल, ते गेल्या 5-10 वर्षात घडलं. इतकं झपाट्याने आपलं जगणं बदललं स्मार्टफोन्स आल्यानंतर. आणि तिसरी क्रांती मानली जाते ती म्हणजे सोशल मीडियाची. कारण सोशल मीडियांनी एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला मनोसामाजिक पातळीवरती बदललं. म्हणजे कम्युनिकेशन हा पॅटर्न तर आपला बदललाच, पण माणसं जशी एकमेकांशी बोलायला लागली, माणसं जशी स्वतःकडे बघायला लागली, ह्या सगळ्या पॅटर्न्समध्ये सोशल मीडियानी झपाट्याने बदल केले. कसे बदल केले? अगदी साधं उदाहरण देते, कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी ह्याचा अनुभव कधी ना कधी घेतला असेल. व्हॉट्सअपचे फॅमिली किंवा फ्रेंड्सचे ग्रुप्स असतात आणि त्याच्यावरती एखादी चर्चा सुरू झाली की माणसं प्रत्यक्षात एकमेकांशी ज्या भाषेत बोलणार नाहीत, त्या भाषेत माणसं ऑनलाईन जगात एकमेकांशी बोलतात. ओळखीची माणसंसुद्धा, नातेवाईक मंडळीसुद्धा एकमेकांशी अशा पद्धतीने बोलतात की ती प्रत्यक्ष नाही बोलणार तशी एकमेकांशी. किंवा सोशल मीडियावरती अनोळखी माणसं, ज्याला आपण, हा शब्द तुम्ही खूप ऐकला असेल, ट्रोल ज्याला आपण म्हणतो, तो आत्ता गेल्या काही वर्षात कॉइन झालेला शब्द आहे. सोशल मीडियावरती अनोळखी व्यक्तीच्या एखाद्या पोस्टवरती अत्यंत असभ्य पद्धतीने व्यक्त होणारी माणसं प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय सभ्य पद्धतीने एकमेकांशी वागताना बोलताना आपण बघतो. आणि मग असा प्रश्न पडतो की हा विरोधाभास काय? म्हणजे ऑनलाईन जगात हा माणूस असा वागतो आणि ऑफलाईन जगात हा किती छान व्यवस्थित बोलतो, हे काय आहे प्रकरण? तर हे प्रकरण सोशल मीडियाने बनवलेलं आहे. ब्लॅक स्क्रीनच्या मागे मी सेफ आहे, मी काहीही बोललो तरी कोणीही मला येऊन काहीही करू शकत नाही, इथे असं सगळं बोललेलं चालतं, ह्या गोष्टी माणसांच्या मनात आणि मेंदूत बिंबवल्या गेल्या त्या गॅजेटमुळे, त्या स्पेसमुळे. म्हणजे काय झालं, तर आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो, आपण ज्या पद्धतीने
एकमेकांशी कम्युनिकेट करतो, कनेक्ट करतो, त्या मूलभूत गोष्टीच बदलत गेल्यात. त्या मूलभूत गोष्टींमध्येच झपाट्याने बदल झालेले आहेत. आणि हे बदल होणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण अख्ख्या मानवी समुदायात आत्ताच्या आपली जी कोणी जिवंत जनरेशन्स आहोत आपण सगळे या भूतलावरचे, आपण सगळे पहिले मानव आहोत की जे हायब्रिड नावाच्या एका जीवन पद्धतीत जगतो आहोत. याच्या आधीचा कुठलाही मानव अशा कुठल्याही हायब्रिड पद्धतीच्या जीवनशैलीमध्ये जगत नव्हता. हायब्रिड म्हणजे काय तर ऑनलाईन आणि ऑफलाईनचं कॉम्बिनेशन, जे आपण कोरोनामध्ये हा शब्द कॉइन झाला, पण ते आपण त्याच्या बरंच आधी करायला सुरुवात केली होती, की मी एकाच वेळेला ऑनलाईन पण असते आणि मी ऑफलाईन पण जगते. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जगणं हा जो प्रकार आहे, हा प्रकार करणारी अख्ख्या मानवी इतिहासातली आपण फक्त पहिली आणि एकमेव माणसं आहोत. आता ज्या जनरेशन्स पुढे येतील त्यांच्यासाठी आपण काही ना काही सिलॅबस, काही ना काही इतिहास, काही ना काही रेफरन्स पॉईंट सोडून जाणार आहोत, पण आपल्याला रेफरन्स पॉईंट्स नाही आहेत. म्हणजे आम्ही सायबर पेरेंटिंगच्या वर्कशॉपमध्ये हे नेहमी सांगतो की सायबर पेरेंटिंग हे अत्यंत अवघड काम आहे, कारण आपल्याला आपल्या पालकांकडून सायबर पेरेंटिंगच्या संदर्भातल्या कुठल्याही टिप्स आणि कुठलेही रेफरन्सेस मिळालेले नाहीत. पालकत्व हे नेहमी अनुभवावरती आणि मागच्या पिढ्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे त्याच्या रेफरन्सवरती अवलंबून असतं. म्हणजे मला माझ्या आईनी कसं वाढवलं आहे, माझ्या आजीनी कसं वाढवलं आहे, माझ्या आईवडिलांचं त्यांच्या आईवडिलांशी वागण्याची पद्धत कशी होती, माझ्या आजूबाजूचे लोक एकमेकांशी कसे वागतात, पालक आजूबाजूचे पालक त्यांच्या मुलांशी कसे वागतात, ह्याच्यावरनं मी रेफरन्स घेऊन मी पालक म्हणून कशी वागणार आहे हे ठरवत असते. हे आपण आपल्यापैकी प्रत्येकजण करतो. काही जण नकळत करतात, काही जण जाणीवपूर्वक करतात. पण जेव्हा सायबर पेरेंटिंगचा विषय येतो, म्हणजे आपल्या मुलांच्या हातातल्या फोनचं करायचं काय आणि त्याच्याकडे कसं बघायचं, हा विषय जेव्हा येतो तेव्हा मागचं काहीच आपल्याकडे नाही आहे. माझ्या आईने कधी फोन वापरलेला नाही. माझ्या आईला कधी सायबर पेरेंटिंग करण्याची वेळ आली नव्हती, कारण मी तरुण झाल्यानंतरच फोन आलेले आहेत. त्यामुळे तिला कधी हा प्रश्नच पडला नव्हता की मुलांचं सायबर पेरेंटिंग कसं करायचं आहे. पण आजच्या पालकांच्या पुढे हा प्रश्न आहे आणि मागचा सिलेबस नाही आहे. तसा तो आपल्या सगळ्यांच्या बाबतीत प्रश्न आहे की आपल्याला कोणालाच मागचं सिलेबस नाही आहे. की माझ्या आजीनी मोबाईल वापरताना काय बरं विचार केला असेल, हा रेफरन्स पॉईंटच माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या पुढचा हा जो प्रश्न आहे तो अधिक किचकट आपल्याला वाटतो, कारण मागचं काहीच नाही आहे. पण मागचं काही नसणं हा एक मोठा जसा दुष्परिणाम आहे, तसा मला असं वाटतं की ती संधी पण असते. की मागचं काहीच नाही आहे, पाटी कोरीच आहे, तर त्याच्यावरती योग्य अक्षरं आपल्याला उमटवता येतील का, पुढच्या पिढ्यांसाठी योग्य मार्ग निवडून त्याचे पर्याय उभे करता येतील का, पुढच्या पिढ्यांसाठी योग्य सिलॅबस तयार करता येईल का, की ज्याच्या रेफरन्स पॉईंट्सवरती ते त्यांचं आयुष्य उभं करू शकतील. हे करण्याची संधी आपल्या सगळ्यांकडे आहे, जी आपण अजूनही तितक्या सजगपणे वापरत नाही आहोत, जी वापरण्याची आज गरज आहे. आपण सजग झालो तर आपल्या पुढच्या पिढ्या सजग होतील. त्या पुढच्या पिढ्या अतिशय योग्य पद्धतीने ह्या सगळ्या माध्यमांचा वापर करायला शिकतील. आम्ही नेहमी असं म्हणतो की ही माध्यमं आपली शत्रू नाहीत. मोबाईल आपला शत्रू नाही, इंटरनेट आपला शत्रू नाही, सोशल मीडिया आपला शत्रू नाही. यांच्याशी शत्रुत्व स्वीकारून आपण कुठेच पोचणार नाही. म्हणून मग काय आपल्याला आवश्यक आहे, तर माध्यम विवेक आवश्यक आहे, माध्यम भान आवश्यक आहे. की मी हे माझ्या समोर जे आहे ते मी कशासाठी वापरतोय, कधी वापरतोय, कुठे वापरतोय, का वापरतोय, त्याचा माझ्यावरती काय परिणाम होऊ शकतात याच्याबद्दल मी अवेअर आहे का, मला याची जाणीव आहे का. म्हणजे परवाच मी एक खूप सुंदर व्हिडिओ बघत होते बुद्धिझमवरती, आणि त्याच्यावरती त्या जे सांगणारे जे मॉन्क होते त्यांनी फार सुंदर सांगितलं होतं. ते म्हणाले की माणसं मेडिटेशन का करतात, कारण त्यांना शांततेचा शोध चालू असतो, की मला मनःशांती पाहिजे म्हणून माणसं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतात. आतून शांत वाटलं पाहिजे, आतून समाधानी वाटलं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे म्हणून माणसं मेडिटेट करण्याचा, ध्यान लावण्याचा प्रयत्न करतात. आणि मग जेव्हा ते जमत नाही तेव्हा ते फ्रस्ट्रेट होतात, वैतागतात, कारण विचारांचा वेग आपण रोखू शकत नाही.
मग मेडिटेशन का करायचं असतं? तर मेडिटेशन अवेअरनेससाठी करायचं असतं, शांततेसाठी नाही. तुम्हाला शांत वाटतंय तर त्याच्याबद्दलही अवेअर असलं पाहिजे. तुम्हाला तुमच्यात अस्वस्थता आहे तर त्याच्याविषयी पण तुम्ही अवेअर असलं पाहिजे. तुमच्यामध्ये काहीतरी बदलतंय हे तुम्हाला जाणवतंय ह्याच्याविषयी तुम्ही अवेअर असलं पाहिजे. मला असं वाटतं की आमचं काम हे त्याच दिशेने आहे की इन्फॉर्म चॉईसेस म्हणजे काय, तर तुम्ही पूर्ण अवेअर्ड आहात का, तो अवेअरनेस, ती जाणीव विकसित आपल्यात प्रत्येकामध्ये होणं ही आजची आपली गरज आहे. तर ह्या झंझावातात आपण सर्व्हाइव्ह होऊ. डेटा हा जो पहिला मुद्दा मी मगाशी म्हणलं की आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे. डेटाचं का आव्हान आहे? कारण 24/7 सतत दिवसन रात्र आपण ऑनलाईन जगात जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीच्या नोंदी होत आहेत, ज्याला डिजिटल फुटप्रिंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे डिजिटल पाऊलखुणा. म्हणजे काय, तर मी काय अपलोड केलं, मी काय डाउनलोड केलं, मी सोशल मीडियावरती जाऊन काय बघितलं, कुणाला फॉलो केलं, कुठले शब्द वापरले, कुठल्या शब्दांवरती मी जास्ती वेळ थांबले, मी कुणाला फॉलो करते, मी कुणाला अनफॉलो करते, मी ऑनलाईन जाऊन काय शॉपिंग करते, मी काय शॉपिंग कार्टमध्ये टाकते आणि शॉपिंग करत नाही, इथपासून प्रत्येक माझी हालचाल जी ऑनलाईन जगामध्ये चालू असते त्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी ह्या सतत केल्या जातात. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या नोंदी आहेत माझ्यासकट. आणि ह्या सगळ्या डिजिटल नोंदी ज्या असतात, ज्याला डिजिटल फुटप्रिंट्स म्हटलं जातं, ह्या नोंदींचं मिळून डिजिटल प्रोफाईल तयार होतं. मुक्ताचं एक डिजिटल प्रोफाईल आहे, इथे बसलेल्या प्रत्येक माणसाचं एक डिजिटल प्रोफाईल आहे आणि ते सतत प्रत्येक क्षणाला अपडेट होतं, कारण आपण सतत ऑनलाईन असतो या ना त्या कारणाने. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे कशासाठी करतात? अनेक कारणं आहेत त्याच्यासाठी. तुम्हाला काय विकायचं, तुम्हाला काय दाखवायचं, तुम्हाला काय दाखवायचं नाही, इथपासून तुम्ही काय विचार करायचा आणि काय विचार करायचा नाही, इथपर्यंत अनेक गोष्टी ठरवण्यासाठी ह्या डेटाचा उपयोग केला जातो. जे आपण ट्रम्पच्या इलेक्शनमध्ये 2014मध्ये बघितलं, एवढी मोठी केस झाली फेसबुकच्या विरुद्ध. त्या फेसबुकच्या विरुद्धच्या केसचा, ज्याच्यासाठी मार्क झुकरबर्गला अमेरिकन काँग्रेससमोर उभं राहून प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली होती, त्या केसचा मूळ धागा हाच होता की तुम्ही माणसांना मॅनिप्युलेट केलं विथ देअर डेटा. माणसांचा डेटा वापरून तुम्ही त्यांचं विचार करण्याच्या पद्धती मॅनिप्युलेट केल्यात, हा त्याच्यातला एक गंभीर आरोप होता. आणि जे आता होताना दिसतं आजूबाजूला, म्हणजे एक साधं उदाहरण देते, कधीतरी तुम्ही गंमत म्हणून घरी जाऊन करून बघा. आपल्या कोणी, म्हणजे तुमच्याबरोबर जे कोणी मित्रमैत्रिणी, परिवारातले कोणी, जे कोणी असेल, रँडमली वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात करायची. म्हणजे तुम्ही जे काही बोलत असाल ते 1 मिनटं बाजूला ठेवायचं आणि भलत्याच विषयावरती बोलायला सुरुवात करायची. म्हणजे मी आत्ता व्याख्यान काहीतरी तुम्हाला सांगते आणि मग मी एकदम, चला आता मला हिमालयात जायचं आहे, मी ट्रेकिंग करायला जाणार आहे वगैरे, असं एकदम रँडम की ज्याचा आत्ताच्या बोलण्याशी काही संबंध नाही आहे, असं एक 2-4 मिनटं गप्पा मारायच्या आणि मग फोन उघडून बघायचं. हिमालयाला कसं जायचं, कुठे जायचं, विमानाची तिकीटं, रेल्वेची तिकीटं, हिमालयाला नेणाऱ्या ट्रेकिंग कंपन्यांच्या जाहिराती, ट्रेकिंगसाठी लागणारं साहित्य, कपडे, याच्या जाहिराती, असं भसभस यायला सुरुवात होते. ह्याच्यातलं काही मी सर्च केलं का गुगलवर जाऊन? नाही. मी गुगलला विचारलं का की मला हिमालयात ट्रेकिंगला जायचे कपडे कुठले लागतात ते सांग? नाही. मी गुगलला विचारलं का की मला हिमालयात ट्रेकिंगला नेणाऱ्या संस्थांची नावं सांग? नाही. मी याच्यातलं काहीही गुगलला विचारलं नाही, तरी पण गुगलनी मला हे सगळं सांगितलं, कारण आपला फोन 24 तास आपलं बोलणं ऐकतो. आपला फोन 24 तास आपण तिथे काय काय करतो याच्या नोंदी घेतो आणि ह्या नोंदी असेंबल्ड करून आत्ताच्या घडीला तरी विक्रीसाठी, म्हणजे मला काय विकायचं ह्याच्यासाठी वापरल्या जातात. मी कशाकडे बघायचं, कुठल्या वेबसाईट्सवर क्लिक करायचं, कुठल्या व्हिडिओजना क्लिक करायचं, कुठल्या ब्लॉग्सना क्लिक करायचं, कुठले रील्स बघायचे, याच्यासाठी आत्ता हा डेटा वापरला जातो. पण हा डेटा फक्त ह्याच्यासाठीच वापरला जाईल
हे आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही. याचं कारण AI आपल्यासमोर येऊन ठाकलेलं आहे. हा शब्द तुमच्यापैकी अनेकांनी ऐकला असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. ह्याचा वापर करून अनेक गोष्टी आज शक्य आहेत. म्हणजे करिअरमधली आव्हानं हा अत्यंत वेगळा विषय, की लोकांच्या नोकऱ्या जातील का आणि नवीन नोकऱ्यांच्या संधी कशा तयार होतील वगैरे, हे सगळेच खूप वेगळे मुद्दे आहेत. पण मुळात माझा डेटा, माझी पर्सनल इन्फॉर्मेशन AI कसं वापरेल ह्याच्यावरती आत्ता माणसांचाच कंट्रोल नाही आहे. ज्या माणसांनी AI तयार केलं त्या माणसांनाच याची खात्री वाटत नाही आहे की AI हा डेटा कसा वापरेल. कारण AI हळूहळू इंडिपेंडंट होतं आहे. म्हणजे आत्ता जरी ते बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत जात असलं तरी त्याचा वेग बघता कुमारावस्थेतून प्रौढावस्थेत जायला त्याला फार वेळ लागणार नाही आहे. आणि एकदा ते मॅच्युअर झालं, टेक्नॉलॉजी म्हणून ते मॅच्युअर झालं पुरेसं, की त्याच्यानंतर ते इंडिपेंडंट होणार. आणि ते इंडिपेंडंट झाल्यानंतर आपला हा जो करोडो लोकांचा, अब्जावधी लोकांचा डेटा आपण जो सतत तयार करतो आहोत नॉनस्टॉप, हा डेटा AI कसं वापरेल, कशासाठी वापरेल, काय प्रमाणात वापरेल, याची गॅरंटी आणि याची खात्री आपल्यापैकी कोणीही सोडा, जे लोक ह्याच्यामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतात त्यांना पण देता येत नाही. इतकं कॉम्प्लेक्स हे सगळं होत जाणार आहे. अशा वेळेला आपण युद्ध करू शकत नाही टेक्नॉलॉजीशी, आपण लढाई करू शकत नाही. आपण काय करू शकतो? ढाल घेऊन उभं राहू शकतो फक्त. मी मला स्वतःला कसं सेफगार्ड करीन, मी माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना कसं सेफगार्ड करीन, त्यांना अवेअर कसं करीन, एवढंच आपल्या हातात आहे. आपण तलवार उपसून काहीही करू शकत नाही. आपण फक्त आणि फक्त ढाल घेऊन उभं राहू शकतो. ती ढाल घेऊन उभं राहायचं असेल तर मुळात आपले खांदे मजबूत पाहिजेत. आणि ते तेव्हाच होतील जेव्हा आपण अवेअर्ड असू, जागरूक असू, की आपल्याबरोबर काय घडतंय हे निदान आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर ती ढाल आपल्याला नीट हातात धरता येईल, नाही तर ती पहिल्याच फटक्यात खाली पडेल. तेवढं तरी निदान आपल्या बाबतीत होऊ नये याच्यासाठी हा सगळा म्हणजे खटाटोप म्हणा, प्रयत्न म्हणा, जे काही आहे ते सुरू आहे. आता डिजिटल फुटप्रिंट्स आपले जे तयार होतात ते सिक्युअर कसे करायचे हा एक अनेकांच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा असतो. की ठीक आहे, होतातच आहेत, तर त्याच्यातली साधी गोष्ट असते की उदाहरणार्थ की तुमची गुगल हिस्ट्री तुम्ही ऑफ ठेवू शकता. तुम्ही तुमच्या जर मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेलात, गुगलच्या सेटिंगमध्ये गेलात, तर त्याच्यामध्ये हे फीचर असतं की तुम्ही तुमची डिजिटल हिस्ट्री जी आहे ती ऑफ ठेवता. हे 100% काम नाही करत. कारण गुगलनीच आत्ता हे ॲडमिट केलं काही दिवसांपूर्वी की इनकॉग्निटिव्ह म्हणून एक त्यांचं हे आहे, फीचर आहे की ज्याच्यामध्ये गुगल हिस्ट्री गुगलला समजत नाही असा गुगलचा दावा होता. पण काही लोकांनी हे सिद्ध केलं की तिथे सुद्धा गुगल लोकांची हिस्ट्री काढतं आणि वापरतं. आणि गुगलने ते ॲडमिट केलं आणि त्यांनी असं डिक्लेअर केलं की त्या ज्या काही करोडो लोकांचा आम्ही हा प्रकार केला आहे त्यांची हिस्ट्री आम्ही डिलीट करू. सो ते पूर्णपणे 100% तुम्हाला शील्ड करतं अशातला भाग नाही आहे, पण निदान काही टक्के का होईना तिथे तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं जर तुम्ही तुमची गुगल हिस्ट्रीच बंद करून टाकली. गुगल हिस्ट्री का लागते आपल्याला? तर रेकमेंडेशनसाठी लागते. म्हणजे मी एकदा जे बघितलं आहे त्या एकदा जे काही मी बघितलं आहे त्याच पद्धतीचा मजकूर मला परत परत दिसावा याच्या सोयीसाठी गुगल हिस्ट्री असते. पण ती समजा नसली तरी पण मला जे काही बघायचं आहे ते मला शोधता आलं पाहिजे. तिथे इन्फॉर्म चॉईसेस हा मुद्दा महत्त्वाचा होतो. म्हणजे गुगल मला जे सांगेल ते मी बघायचं आहे का मला जे पाहिजे ते मी बघायचं आहे, हा निर्णय माझ्या हातात असला पाहिजे. म्हणजे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर भलं मोठं मेनू कार्ड असतं, आपण सगळे पदार्थ खात नाही ना. आपण ठरवतो मनाशी की मी आज हे 2 पदार्थ खाईन, पुढच्या वेळेला येईन तेव्हा मी हे 2 ट्राय करीन. आपण अख्खं मेनू कार्ड मागून अख्खं मेनू कार्ड खात नाही. तीच गोष्ट ऑनलाईन जगात आपल्याला करता यायला पाहिजे की मी ठरवीन मला आज काय बघायचं आहे, मला आज कुठल्या गोष्टी सर्च करायच्या आहेत, हा निर्णय माझ्या हातात पाहिजे. गुगल तू मला सांगू नको की मी काय बघायचं आणि काय बघायचं नाही, मी काय सर्च करायचं
हे तू मला सांगू नको, मी माझं बघीन. हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपल्याकडे त्या चाव्या आपल्या हातात असतील. आणि त्या चाव्या हातात ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे गुगल हिस्ट्री बंद करून टाकायची. म्हणजे ते रेकमेंडेशन्सच येत नाहीत. रेकमेंडेशन आली नाहीत की आपोआप आपल्याला शोधण्याची सवय लागते. नाहीतर आपली डिपेंडन्सी लगेच की गुगल सांगतोय तेवढं फक्त फॉलो करत राहायचं. आपल्याला डोकं चालवायला नको, आपल्याला नक्की काय बघायचं आहे याचा स्वतःशी शोध घ्यायला नको, काहीच करायला नको. गुगल सांगेल तसं तसं फक्त त्या मार्गाने जात राहायचं पुढे. याच्यातून डिपेंडन्सी अधिकाधिक वाढत जाते, जे आपल्याला लक्षात येत नाही. अनकॉन्शियस माइंडमध्ये ती डिपेंडन्सी वाढत जाते, कारण आपण प्रोॲक्टिव्हली काही करतच नाही. रील्समध्ये बघा, आपण एकदा रील्स ज्या पॅटर्नचे रील्स बघितलेले असतील त्याच पॅटर्नचे रील्स सतत पुन्हा 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 आपल्या ग्रीडवरती येतात. कारण आपण प्रोॲक्टिव्हली मला हे आता नाही बघायचं, मला दुसरं काहीतरी बघायचं आहे म्हणून सर्च करायला जातच नाही. नुसतं आपण स्क्रोल करतो आणि जे समोर येतं आहे ते बघत बसतो. म्हणजे हल्लीचा एक नवा आजार आहे, रील ॲडिक्शन. खूप केसेस आहेत आमच्याकडे. लोक बघायला सुरुवात करतात, 5-10 मिनटं बघायचं असं ठरवून बसतात, 2 तास झाल्याशिवाय उठतच नाहीत. कळतच नाही त्यांना की 2 तास आपण रील बघतोय. तुम्ही विचार करा, मेंदू किती थकत असेल. 30 सेकंदाचा 40 सेकंदाचा 1 मिनिटाचा रील असतो. 2 तास तुम्ही रील्स बघताय, केवढा कंटेंट. जर 30-30 सेकंदाचे रील्स असतील तर किती प्रचंड कंटेंट तयार होतो आणि तो सतत डंप होतो तुमच्या मेंदूमध्ये. त्या मेंदूला प्रोसेस करायला सुद्धा इन्फॉर्मेशन वेळ मिळत नाही. 3 मुख्य कार्य असतात की नाही मेंदूची. आपण इन्फॉर्मेशन ग्रहण करतो, रिसीव्ह करतो, ती प्रोसेस करतो आणि रियूज करतो जेव्हा लागेल तेव्हा. आपल्या बाबतीत जेव्हा आपण रील्स बघतो तेव्हा पुढचे 2 फंक्शन्स होतच नाहीत, कारण प्रोसेस होत नाही. आणि प्रोसेस नाही झाली तर यूज काय आणि कुठे आणि कशासाठी करायचं हे मेंदूला कळतच नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त कचरा मेंदूमध्ये साठवणे, त्याच्यावरती थरच्या थर जमा करत राहणे, ह्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. म्हणजे रील्स बघू नये अशा मताची मी नाही आहे बरं का. रील्स बघा, पण किती वेळ बघायचे याचं गणित बांधता आलं पाहिजे. ते प्रत्येक व्यसनासारखंच या व्यसनात आहे. तिथे मी पुढे 3ऱ्या टप्प्यात येणारच आहे. सो डेटा सिक्युअर करणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे. डेटा सिक्युअर कधी करतो आपण? जेव्हा आपण अननेसेसरी गोष्टी ऑनलाईन जगात टाकणं बंद करतो. सिम्पल. रोज उठून DP बदलायचा, रोज उठून मुलांच्या बद्दलच्या स्टोरीज टाकायच्या, इन्फॉर्मेशन टाकायची, मी इकडे गेले, मी तिकडे गेले, मी याव केलं, मी त्याव केलं. हे आपल्याला प्लेजरेबल वाटतं की अरे मला 50 लाईक मिळाले, अरे मला 200 लाईक्स मिळाले, 50 लोक म्हणाले अरे वा छान. पण हा डेटा आहे. तुम्हाला छान वाटलं तरी डेटा क्रिएट झालेला आहे तिकडे आणि तो डेटा रियूज होणार आहे. मग मी हे टाकायचं आहे का? याची गरज आहे का? हे आत्ता मी केलं पाहिजे का? हे प्रश्न आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे. 10वी-12वीचे रिझल्ट्स लागले आत्ता. मी अनेक वर्ष ह्याविषयी फेसबुकवरती लिहिते आहे. अर्थात किती लोकांना ते पटतं आणि पटत नाही मला माहिती नाही. पण लोक 10वी आणि 12वीच्या मार्कशीट्स टाकतात मुलांच्या फेसबुकला. कौतुक वाटतं आपल्याला, 95% मार्क मिळाले, 96% मार्क मिळाले. जगाला सांगावं असं वाटतं, हे बरोबर आहे. कौतुक वाटणं पण स्वाभाविक आहे. पण आपल्या मुलांच्या मार्कशीट्स जेव्हा आपण ऑनलाईन जगामध्ये टाकतो तेव्हा आपण मुलांचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार करत असतो, आपले नाही. हे पालकांच्या लक्षात येत नाही. त्या मुलाने 10वीत काय केलं होतं हे आजन्म तिथे राहणार आहे. त्या मुलाने 12वीत काय केलं होतं हे आजन्म तिथे राहणार आहे. ते डिलीट होत नाही. सायबर स्पेसमध्ये तुम्ही एखादी गोष्ट अपलोड केलीत, पोस्ट केलीत की ती सायबर स्पेसमधनं कधीही डिलीट होत नाही. वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन हा तिथला थंब रूल आहे. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरनं डिलीट करा, तुम्ही तुमच्या अकाउंटमधनं डिलीट करा, तुम्ही तुमचं अकाउंट पूर्ण डिलीट करा, तुम्ही तुमचा मोबाईल फॅक्टरी मोडवर टाका, तरी पण ती इन्फॉर्मेशन क्लाउड्सवरती तशीच असते, जी परत आणता येते. अशी एकही इन्फॉर्मेशन नाही आहे डिजिटल स्पेसमधली की जी परत आणता येत नाही. मग आपण काय आणि कशासाठी आणि किती अपलोड करायचं, किती फोटो, किती व्हिडिओ, किती सारखं टाकायचं याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. कारण जरी तेव्हा आपल्याला छान वाटलं, प्लेजरेबल वाटलं, मस्त वाटलं,
तरीही आपण आपला डेटा तयार करतो, डिजिटल फूटप्रिंट्स तयार करतो, हे सतत मनात असलं पाहिजे. तुम्हाला एक छोटीशी केस सांगते आणि पुढच्या मुद्द्यावर जाते. ही केस माझ्या एका काउन्सिलर मैत्रिणीकडे आली होती की का डिजिटल फूटप्रिंट्स तयार करताना गांभीर्याने विचार केला पाहिजे. तो मुलगा शिक्षण संपवून करिअरच्या वाटेवर होता, अतिशय हुशार, अतिशय टॅलेंटेड, आवडत्या क्षेत्रामध्ये, आवडत्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, अतिशय उत्तम शैक्षणिक त्याचं करिअर होतं, आवडत्या क्षेत्रातल्या आवडत्या कंपनीतसुद्धा नोकरी मिळाली त्याला, सगळं पाहिजे तसं झालं. आणि पहिल्या दिवशी गेला तो जेव्हा जॉबसाठी फर्स्ट डे होता त्याचा, आणि वेलकम म्हणून त्याच्या ऑफिसमधले जे कलिग्ज होते त्यांनी एक मोठं कोलाज करून लावलं होतं त्याचं. आणि त्या कोलाजमध्ये काय नाही, वेलकम टू त्याचं नाव आणि खाली त्याचे अगणित फोटो. आणि ते फोटो म्हणजे तो अगदी बाळ, म्हणजे नंगापुंगा बाळ असल्यापासनं ते त्याची ती शेवटची परीक्षा झाल्यानंतरचा जल्लोष करतानाचा फोटो इथपर्यंत सगळा त्याचा जीवनाचा पट त्यांनी तिथे मांडला होता. आता ह्या घटनेकडे दोन पद्धतीने बघता येतं. एखादं मुलं असेल ते काय करेल, अरे वा हे भारी आहे, कसलं सुचलं यार तुम्हाला, तुम्ही किती छान केलं आहे, असं बघेल. ह्या मुलांनी तसं बघितलं नाही. त्याचं म्हणणं असं होतं की माझ्या करिअरचा पहिला दिवस आहे आणि माझ्या अख्ख्या आयुष्याचा पट इथे लागलेला आहे आणि इट इज व्हेरी इन्सल्टिंग. आणि हे माझ्या आईवडिलांमुळे आणि आजी आजोबांमुळे झालं, कारण त्यांनी माझे वेळोवेळी फोटो डिजिटल स्पेसमध्ये पोस्ट केले, जे फोटो डाउनलोड करून हे कोलाज बनवलं गेलं. माझं करिअर सुरू व्हायच्या आधी माझ्या घरातल्या माणसांनी संपवलं, असं त्या मुलाचं म्हणणं होतं. आणि तो डिप्रेशनमध्ये गेला. त्या मुलाला 2 वर्ष लागली त्याच्यातनं बाहेर यायला. नोकरी बिक्री तर सोडून द्या, तो स्वतःशीच इतका झगडत होता आणि घरातल्यांशी पण इतका झगडत होता की 2 वर्ष लागली त्याला परत मूळ पदावर येऊन परत नोकरी सुरू करायला. आपल्या कौतुकाची किंमत आपली मुलं कशी मोजतील हे आपण पोस्ट करताना ठरवू शकत नाही. ते मूल 2 वर्षाचं असताना आपण कौतुकाने त्याचा एखादा फोटो अपलोड करतो, पण ते जेव्हा 22 वर्षाचं होतं तेव्हा त्याला ते आवडणार आहे का नाही हे तुम्ही ते मूल 2 वर्षाचं असताना ठरवू शकत नाही. त्यामुळे डेटा क्रिएट करताना खूप काळजी घेतली पाहिजे, खूप विचारी असलं पाहिजे. भावनेच्या भरात मला आत्ता छान वाटतंय ना, नाही, तुम्हाला किती का छान वाटे ना, तुम्ही दुसऱ्या कोणाचे तरी स्पेसमध्ये शिरता आहात आणि दुसऱ्या कोणाची तरी इमेज तयार करता आहात, जी करणं तुम्ही लागता का नाही ह्याचा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे मी अजूनही माझ्या मुलीला परवानगी घेतल्याशिवाय, तिची परवानगी घेतल्याशिवाय एकही फोटो, एकही पोस्ट तिची सोशल मीडियावरती टाकत नाही. मी परवानगी मागते की ही पोस्ट मी टाकली तर चालेल का, हा फोटो मी शेअर केला तर चालेल का, हे मी विचारते. तिने परवानगी दिली तरच मी टाकते, नाहीतर मला कितीही आई म्हणून उमाळा दाटून आलेला असू दे, कितीही भारी वाटत असू दे, कितीही प्रेम उतू जात असू दे माझं, मी स्वतःला थांबवते. कारण ते फुटप्रिंट तिचं आहे, माझं नाही. ते तिथे असावं का नाही हे ठरवण्याचा अधिकार तिचा आहे, माझा नाही. आणि हे प्रत्येक बाबतीत असलं पाहिजे. मी सोडून कोणीही दुसरी व्यक्ती आणि त्या व्यक्तीविषयी मी जर काहीही सोशल मीडियावरती किंवा डिजिटल स्पेसमध्ये काहीही लिहिणार, पोस्ट करणार असेल तर त्या व्यक्तीची परवानगी असणं अत्यावश्यक आहे. कारण तो डेटा माझा नाही आहे, तो डेटा त्या व्यक्तीचा आहे. इतकं बारीक, इतकं सेन्सिटिव्ह आपल्याला डेटाच्या बाबतीत होणं आवश्यक आहे येत्या पुढच्या काळात. दुसरा आपल्यासमोरचा म्हणजे ह्याच्यावरती मी खूप बोलू शकते, पण आपल्याकडचा एकूण वेळ लक्षात घेता दुसरा ह्याच्यानंतरचा जो आपल्या पुढचा सगळ्यात मोठं आव्हान आहे ते सायबर क्राईम्सचं आव्हान आहे. मी मगाशी AI बद्दल बोलले. AI वापरून होणारे क्राईम्स याचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आपल्याला कळणार नाही इतक्या प्रचंड वेगाने हे सगळं आपल्या अंगावर येणार आहे. त्याच्यातली 1-2 उदाहरणं सांगते, कारण हे खूप कॉमन क्राईम्स आहेत आणि हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतात.
ते म्हणजे व्हॉइस क्लोनिंग नावाचा एक प्रकार सुरू झाला आहे. म्हणजे तुम्हाला एखादा कॉल येतो आणि समोरची व्यक्ती बोलते किंवा बोलत नाही आणि आपण बोललो की आपला आवाज रेकॉर्ड केला जातो आणि तो रेकॉर्डेड आवाज वापरून क्लिप्स बनवल्या जातात आणि त्याच्यातनं मग सायबर गुन्हेगार जे असतात ते हल्ले करतात. एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय केलं जातं. मुंबईत घडलेली घटना आहे. एक आजी होत्या आणि त्यांना एक रँडम नंबरवरनं कॉल आला आणि नातवाला किडनॅप केलेला आहे आणि अमुक अमुक पैसे ताबडतोब द्या. हे सगळं होताना त्या सायबर क्रिमिनलनी बोलून झाल्यानंतर त्या नातवाकडे मी फोन देतो असं सांगितलं आणि तो नातूच्याच आवाजामध्ये आजी मला वाचव, ह्यांनी मला कुठे आणून ठेवलं कळत नाही वगैरे असं टिपिकल काहीतरी तो बोलला. अर्थात आजी घाबरली. तिला ऑब्व्हियसली नातवाचा घाबरलेला आवाज ऐकणं हे कुठल्याही आजीसाठी अतिशय ट्रॉमॅटिक असू शकतं. आणि आपल्या मुलाशी सुनेशी व्हेरीफाय न करता की खरंच तो किडनॅप झाला आहे का, खरंच काही अडचणीत आला आहे का, ह्याचा विचार करण्याची फुरसतही त्या गुन्हेगारांनी त्या बाईंना दिली नाही. आणि ताबडतोब पैसे द्या नाहीतर आम्ही तुमच्या नातवाला इजा करू वगैरे असं. आणि मग मागणं त्या नातवाचे किंचाळण्याचे आवाज वगैरे असं तो पूर्ण सीन क्रिएट केला त्यांनी प्रेशराईज करण्यासाठी. आणि त्या बाईंनी पैसे ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर करून फोन बंद केला आणि त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी गडबड केली. त्यांनी लगेच मुलाला फोन केला तर मुलगा, सून आणि नातू मॉलमध्ये होते. सो आपला आवाज वापरून क्राईम्स करण्याचं प्रमाण ह्याच्या पुढच्या काळात वाढणार. नॉट ओन्ली दॅट, डिजिटल म्हणजे व्हिडिओ, फोटो हे सुद्धा मॉर्फ करणं AI च्या माध्यमातून हे अतिशय बेमालूम पद्धतीने केले जातात. आपल्याला कळत पण नाही की हा फोटो आणि व्हिडिओ खोटा आहे. इतकं बेमालूम पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं आहे, ऑलरेडी सुरू झालं आहे. म्हणजे आपल्यापर्यंत व्हॉट्सअपवरनं येणाऱ्या अनेक गोष्टींमधल्या 80% गोष्टी या फेक असतात. म्हणजे ओव्हरऑलच असं मानलं जातं की इंटरनेटवरचं 80% कंटेंट फेक आहे, फक्त 20% कंटेंट हा ऑथेंटिक असतो. इतकी जागा असते आपल्याला मॅनिप्युलेट करायला वेगवेगळ्या लेवल्सवरती. आणि सायबर क्रिमिनल्स हे कायमच आपल्या 2 पावलं पुढे असतात, कारण त्यांना आपल्याकडनं लुबाडायचं असतं. त्यामुळे त्यांना आपल्या वेगापेक्षा जास्त वेग धरणं ही त्यांची गरज आहे. त्यामुळे ते ऑलवेजच 4 पावलं पुढे असतात. सायबर गुन्हेगारांना रोखता म्हणजे ते जे ढाल जे मी मगाशी म्हणलं ते खूप खरं तर सोपं आहे, फक्त आपण लक्ष देत नाही. म्हणजे काय तर कुठलीही अनोळखी लिंक जेव्हा आपल्याला येते क्लिक करायचं नाही. हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत बेसिक रूल आहे. बहुतेक वेळेला आम्हाला काम करताना असं लक्षात येतं की कशावरती तरी क्लिक केलेलं असतं. आता परवाच आमच्याकडे एक केस आली की फेसबुकवरती आम्ही पाठवू त्या लिंक्सना क्लिक करायचं, म्हणजे त्यांना लाईक करायचं आणि लाईक केल्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आम्हाला पाठवायचा. प्रत्येक लाईकला 50 रुपये मिळतील. असं करत 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 मग आता तुम्ही इन्व्हेस्ट करा, मग तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट करा त्याचे 20,000 रुपये मिळतील, 50,000 इन्व्हेस्ट करा त्याचे 70,000 रुपये मिळतील. असं ट्रॅप लावून 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 आमच्याकडे एक आली होती महिला, तिने 4 लाख रुपये घालवले. कुठून सुरू झालं? फेसबुकवरच्या लाईकवरून. लाईक करा 50 रुपये मिळतील. तिला एका दिवशीत काहीतरी 2,000 रुपये मिळाले. मोह, एवढे पैसे मिळाले, अजून मिळतील, अजून मिळतील. आपण कुठेतरी एरर ठेवतो म्हणून सायबर गुन्हेगार आपल्यापर्यंत पोहोचतात. मग तो आपला इमोशन असतो, म्हणजे मोह असेल, आकर्षण असेल किंवा एखादी भीतीची भावना असेल, कारण ही पूर्ण डिजिटल स्पेस जी आहे ती आपल्या भावनांवर चालते. त्यामुळे ह्या भावना कुठेतरी ट्रिगर होतात. नाहीतर असं की अनोळखी लिंक आलेली असते त्याच्यावर आपण क्लिक करतो किंवा एखादा QR कोड आलेला असतो तो आपण स्कॅन करतो आणि धापकन बँकेतनं 35,000 रुपये गेले, 40,000 रुपये गेले असे मेसेज येतात आपल्याला. सो सायबर क्रिमिनल्सचं तुम्हाला रोखायचं असेल तर अगदी बेसिक रूल आहे, तो म्हणजे कुठल्याही अनोळखी लिंकवरती कधीही क्लिक करायचं नाही. एवढं जरी आपण सांभाळलं तरी आपण स्वतःला, आपली ती ढाल जी आहे ती आपण व्यवस्थित उभी केलेली आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे POV असं सांगितलं जातं आमच्या जगामध्ये, आमच्या म्हणजे सायबरच्या जगामध्ये. POV म्हणजे काय? तर पॉज. पहिला P म्हणजे पॉज, थांबा.
काही तुम्हाला अमुक एक कुपन आहे त्याच्यावरती नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळेल. मध्ये अत्यंत चालू होतं हे फ्रॉड. लोक धडाधड नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळेल ह्या मोहात धडाधड लिंकवरती क्लिक करत होते. सगळ्यांचे मोबाईल हॅक, इंस्टाग्राम अकाउंट्स हॅक, फेसबुक अकाउंट्स हॅक. सो टेक अ पॉज, थांबा, बघा काय तुम्हाला मेसेज आला आहे, त्याच्यात काही ट्रॅप असू शकतो का, त्याच्यात काही असा मुद्दा आहे का की ज्याने मला लालसा माझी वाढेल किंवा मला भीती वाटेल किंवा मला आकर्षित करणारं काही आहे का त्याच्यामध्ये. सो एक क्षण थांबा, श्वास घ्या आणि बघा काय. दुसरा ओ म्हणजे झिरो, झिरोतला शून्य, झिरो ट्रस्ट. आलेल्या लिंक्सवरती ट्रस्ट करायचंच नाही, कारण क्लोनिंग इतक्या जबरदस्त प्रमाणात होतं आहे की मोठे मोठे साईट्स म्हणजे फेसबुकचे फेक IDs बनवलेल्या साईट्स असतात, ॲमेझॉनचे फेक वेबसाईट्स असतात, सर्व वेबसाईटचे फेक वेबसाईट्स असतात आणि तुमच्यापर्यंत काय येईल हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे झिरो ट्रस्ट. आलेल्या कुठल्याही गोष्टी लिंक्सवरती ट्रस्ट करायचाच नाही आहे अजिबात. आणि V इज व्हेरीफाय. तुम्हाला असा कॉल आला की आत्ता मध्यंतरी ते कुरिअर पार्सलवालं हे खूप फ्रॉड चालू होतं की फोन यायचा असा की तुमचं एक कुरिअर आहे आणि ते कस्टमवाल्यांनी पकडलं आहे किंवा पोलिसांनी पकडलं आहे आणि त्याच्यात काही म्हणजे रक्ताळलेल्या कपड्यांपासून बॉम्बपर्यंत ह्या रेंजमधलं काहीही त्याच्यात असायचं आणि ते तुम्हाला ह्याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल आणि हे सगळे क्रिमिनल्स आहेत ना, हे अत्यंत सॉफ्ट स्पोकन असतात. ते अत्यंत तुमच्याशी सभ्य भाषेत बोलतात. ते अतिशय तुमच्याशी प्रेमाने, आदराने, तुम्हाला समजून घेऊन, म्हणजे हा आविर्भाव त्यांनी आणलेला असतो. सो हे कसं बोलतात की आम्हाला कळतं आहे तुम्हाला धक्का बसला असेल, तुम्ही हे कदाचित केलं पण नसेल, अगदी स्वाभाविक आहे, पण आता हे झालं आहे आणि FIR दाखल झालेली आहे, सो ह्याच्यातनं बाहेर तर तुम्हाला पडावं लागेल ना, आम्ही करू ना तुम्हाला मदत. समोरच्याला काय वाटतं, अरे चांगला माणूस आहे राव, मला मदत करायला प्रयत्न करतो आहे. आणि मग ट्रॅप हळूहळू हळूहळू वाढवत नेतात. म्हणजे अशा पार्सल कुरिअर फ्रॉड्स जी काय भारतामध्ये झाली त्याच्यात आमच्या असं लक्षात आलं की माणसं 2-2 दिवस ह्या क्रिमिनल्सशी फोनवरती बोलतात. म्हणजे ते किती घोळात घेत असतील याचा विचार करा. किती ते त्यांचे ट्रॅप्स किती वेल कॅल्क्युलेटेड, वेल डिझाईन्ड असतातच, कारण त्यांच्याकडे स्क्रिप्ट्स असतात, त्यांच्याकडे आराखडे बांधलेले असतात की समोरच्या माणसाने काय रिस्पॉन्स दिला म्हणजे आपण पुढे काय स्टेप्स घ्यायच्यात, याची सगळ्याची व्हेरी स्ट्रक्चर्ड इंडस्ट्री. 2-2 दिवस माणसं बोलत असतात क्रिमिनल्सची आणि मग नंतर ते स्वतःच्या FDs तोडून आणि असे लाखो रुपये देतात. पण हा प्रश्न विचारायची फुरसत त्यांना क्रिमिनल्स देत नाहीत की तू बेसिक कुरिअर केलं होतं का. तिथे तो पॉज महत्त्वाचा आहे. मी पॉज घेतला तर माझ्या लक्षात येईल की मी कुरिअरच केलेलं नाही आहे. मग मी जे केलेलंच नाही त्याच्यात रक्ताळलेले कपडे सापडत नाही तर आणखीन काही सापडत, त्याच्याशी माझा संबंध काय असणार आहे. किंवा मी कुरिअर केलं असेलही तरी समजा असे काही मला फोन आला तर एक क्षण पॉज घेऊन कोणाशी तरी तिसऱ्या माणसाशी बोलणं की मला असा कॉल आला आहे, हा खरा असू शकतो का खोटा असू शकतो, हा प्रश्न मला विचारण्यासाठी मुळात मी थोडं थांबणं गरजेचं आहे. मी थांबले नाही तर हा प्रश्न उपस्थितच होणार नाही, कारण त्यांचा अटॅकचा वेग इतका प्रचंड असतो की ते तुम्हाला श्वास घ्यायला पण वेळ नाही देत. सो तिथे पॉज घेणं, व्हेरीफाय करणं की खरोखर असं झालं असू शकतं का. म्हणजे त्या आजींच्या केसमध्ये एक क्षण थांबून मुलाला फोन केला असता तर पुढचं सगळं वाचलं असतं, पण तो एक क्षण थांबण्याचाच वेळ समोरची व्यक्ती तुम्हाला देत नाही सायबर क्राईम्समध्ये. म्हणून POV म्हणजे कायम हा शब्द लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा असा कॉल येईल, कोणाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आला, POV सतत लक्षात ठेवा. पॉज घ्या, 0 ट्रस्ट ठेवा आणि व्हेरीफाय करा. त्याच्याशिवाय पुढे जायचंच नाही. म्हणजे आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या वर्कशॉप्समध्ये असं सांगतो की तुम्हाला कोणीही ऑनलाईन इन्शुरन्स विकत असेल समजा तर तो घेऊ नका. त्या व्यक्तीला सांगा तू किती भारी असलास तरी मी तुझ्या ब्रांचला येईन आणि मग मी तिथे सगळं बघून मग तिथे मी व्यवहार करीन. कारण इन्शुरन्स फ्रॉड्स आपल्याकडे इतके झाले प्रचंड प्रमाणात
आणि त्याच्यातला मेजर विक्टिम हा सिनियर सिटिझन्स असतात की ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून काहीतरी एक पुंजी जमवलेली असते जी एका सेकंदात संपते. फटकन सगळे पैसे निघून जातात. काय ट्रॉमा असतो, किती येऊ शकतो त्या वयामध्ये, विचार करून बघा. 60, 65, 70ला आलेला व्यक्ती आहे आणि आयुष्यभर कष्ट करून काही लाख रुपये जमवलेले आहेत आणि ते एका सटक्यात गेले निघून. काय वाटत असेल? म्हणून आम्ही सतत सांगतो की फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स तुम्ही ऑनलाईन करूच नका. म्हणजे नेट बँकिंग आणि व्हेरीफाय बँकिंग तुम्ही करता, जीपे करता, ही गोष्ट वेगळी आहे. पण असं अननोन काहीतरी की मला एक लिंक आली, त्याच्यावरती एक ड्रेस मटेरियल खूप छान होतं म्हणून मी क्लिक केलं आणि माझ्या अकाउंटमधनं 35,000 रुपये गेले. हे जे काही होतं ना, हे अनव्हेरीफाईड लिंक्समुळे होतं. कुठल्या तरी SMS मधनं किंवा व्हॉट्सअपवरनं आलेल्या लिंक्स असतात की ज्याच्यामध्ये हॅकिंगचे सर्व उद्योग केलेले असतात आणि मग ते आपण क्लिक केलं की तो ॲक्सेस सगळा हॅकर्सना मिळतो आणि ते तुमचे पैसे उचलून घेऊन जातात. सो सायबर क्रिमिनल्सना थांबवणं आपल्याच हातात असतं. आपण जितके अवेअर्ड असू, आपण जितके सजग असू, POV सतत आपण जितका POVचा विचार करू तेवढे सायबर क्रिमिनल्स आपल्यापासून दूर राहू शकतात. म्हणजे पूर्वी OTP फ्रॉड व्हायचे, खूप व्हायचे. आता OTP फ्रॉड होत नाहीत कारण आता लोक जागरूक झाले आहेत. लोकांना माहिती आहे की आता OTP आला, कोणी मागितला तर तो द्यायचा नसतो. त्यामुळे आता क्रिमिनल्स पण हुशार झालेत, ते आता OTP फ्रॉड नाही करत. OTP फ्रॉड बंद झाले ऑलमोस्ट. कधीतरी चुकून माकून एखादा ऐकायला येतो. कारण त्यांनाही माहिती आहे की आपण OTP मागितला की समोरचा फोन ठेवून देणार आहे. कारण लोक तितकी अवेअर झालेत. सो हे प्रत्येक बाबतीत घडायला पाहिजे. सतत आपण अलर्ट असणं ही त्या स्पेसनी तयार केलेली गरज आहे. म्हणजे हे कदाचित तुम्हाला ऐकताना असं वाटेल की काय सारखा आम्ही याचाच विचार करत बसायचा का, हे किती थकवणार आहे. पण तुम्हाला मोबाईल वापरायचा असेल तर ह्याचा विचार करत राहणं भाग आहे. कारण आपण कष्ट सायबर क्रिमिनल्सनी आपले पैसे लंपास करण्यासाठी करत नाही. त्याच्यामुळे ही जागरूकता जितकी वाढेल आपल्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, मुलांमध्ये, तितकं सायबर क्रिमिनल्स जग छोटं व्हायला सुरुवात होईल. AI मुळे ते नेक्स्ट लेवलला जाईल, ते आपण रोखू शकत नाही आहोत अनफॉर्च्युनेटली. पण काही बेसिक गोष्टी केल्या तर आपण हे साध्य करू शकतो. जसं की आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये अँटीव्हायरस असलाच पाहिजे, कंपल्सरी. आपण लॅपटॉपला, डेस्कटॉपला अँटीव्हायरस टाकतो, पण आपण मोबाईलला टाकतोच असं नाही. तो असला पाहिजे. कारण अँटीव्हायरस असेल तर इमिजिएटली आपल्याला कळतं की थ्रेट्स आपल्यापर्यंत पोचत आहेत का नाही पोचत आहेत. अलर्ट्स येतात. आपण एखाद्या साईटवर गेलो असू तर ते अँटीव्हायरस आपल्याला सांगतं की ही अनव्हेरीफाईड साईट आहे, ही सेफ साईट नाही आहे, तू इथे जाऊ नकोस. सो आपल्याला इमिजिएटली थांबता येतं. सो ह्या काही गोष्टींचा तुम्ही जरूर विचार करा आणि सायबर स्पेसमध्ये वावरताना जागरूकता जितकी बाळगता येईल तितकी बाळगण्याचा प्रयत्न करा. तिसरं आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान की जे मला फार स्वतःला गंभीर वाटतं ते आहे अवलंबत्वाचं किंवा ॲडिक्शनचं. भारत हा जगातल्या पहिल्या 3 देशांमधला देश आहे की जो उठल्याबरोबर पहिलं काय करतो तर मोबाईल उघडतो. तो दात घासत नाही, चूळ भरत नाही, डोळे चोळून उघडत नाही, चष्मा लावत नाही, काही करत नाही. तो देश पहिल्यांदा उठतो आणि व्हॉट्सअप उघडतो किंवा फेसबुकवरती कोणी काय म्हटलं आहे, मी काल केलेल्या कमेंटवरती कोणी किती लाईक केल्यात आणि किती कमेंट केल्यात, हे बघण्याची चढाओढ आपल्या मनामध्ये प्रचंड आहे. भारतीय माणसाचा स्क्रीन टाईम 8 तासाचा आहे ॲव्हरेज, जो भयंकर आहे. 24 तासातले 8 तास आपण स्क्रीनच्या समोर असतो. 8 तास झोपतो आणि उरलेल्या 8 तासात आपण जमलं तर जे काय काम करायचं ते करतो. किती अनप्रोडक्टिव्ह वेळ आपण देतो ह्याचा पण इथे विचार होणं फार गरजेचं आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मनोरंजन, सोशल मीडिया हे मनोरंजन आहे, OTT प्लॅटफॉर्म्स हे मनोरंजन आहे. मनोरंजनाची जागा ही चटणी कोशिंबिरीची असायला पाहिजे आयुष्यात. भाजीची, आमटीची, भाताची, पोळीची नाही. आत्ता ते उलट आहे. मनोरंजन भाताच्या साईजचं आहे, पोळीच्या साईजचं आहे, भाजीच्या साईजचं आहे आणि काम चटणी कोशिंबिरीच्या साईजला गेलं आहे.
त्याच्यातनंच मग OTT ॲडिक्शन, रील ॲडिक्शन, इंटरनेट ॲडिक्शन, पॉर्न ॲडिक्शन, गेमिंग ॲडिक्शन, यूट्यूब ॲडिक्शन, नेटफ्लिक्स ॲडिक्शन, तुम्ही नावं सांगा, सर्व प्रकारचे ॲडिक्शन्स आहेत आज अवेलेबल. म्हणजे ॲडिक्शनचं मार्केटच इतकं मोठं होत चाललं आहे की भीती वाटते. कारण हा तुमचं पूर्ण मन, मेंदू यात घोळ होतो. OTTचे ॲडिक्ट जे असतात, म्हणजे सतत कुठल्या ना कुठल्या तरी सिरियल, सिनेमे बघत राहणं, तर त्याच्यातल्या काही लोकांशी मी बोलत होते, तर मला असं लक्षात आलं की ही माणसं का एवढा OTT बघतात. कारण रियालिटी चेकमध्ये, म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये जी दाहकता आहे ती नाहीच आहे सोसायची, मला बघायचीच नाही आहे मला ती. मग तिकडचं ते गुलाबी सुंदर जग मला छान वाटतं. मग तेच सारखं पाहिजे मला. इथे काय खऱ्या आयुष्यात काय झोलझाल चाललेले आहेत आणि ते कसे सॉर्ट आऊट करायचे आहेत, त्याची उत्तरं कशी शोधायची आहेत, तिथे मला जायचंच नाही आहे. म्हणून मग मी सतत ते ऑनलाईन जगामध्ये बघत राहते, गेमिंग करत राहते. कारण मग मला इकडची प्रश्न उत्तरं सोडवण्याचा प्रश्नच येणार नाही, मला प्रश्नपत्रिकाच नको आहे. पण असं आयुष्य होत नाही ना, कधी ना कधीतरी त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतात, तोंड द्यावंच लागतं. आज नाही तर उद्या तुम्ही काय फार तर फार प्रश्नपत्रिका पुढे ढकलता. हे का होतं? कारण मी कोणीही जो इंटरनेट ॲडिक्ट आहे त्याची डिपेंडन्सी ट्रिमेंडस लेवलला गेलेली असते. रियालिटी चेक नकोच असतो. आम्ही शाळेच्या शाळकरी मुलांमध्ये काम करतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की मुलं निबंध लिहायचा तरी गुगलला विचारतात, गणितं सोडवायची तरी गुगलला विचारतात. क्रिएटिव्हिटी मारली जाते. आम्ही एक मध्ये ॲक्टिव्हिटी केली होती, 2 ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या. एकामध्ये मुलांना असं सांगितलं होतं की तुम्ही 2 दिवसापूर्वी दुपारी काय जेवलात ते सांगा. 80% मुलांना सांगता नाही आलं. काय भाजी खाल्ली होती, कुठली भाजी होती, कुठली आमटी होती, तुरीची होती का मुगाचं वरण होतं, काही माहिती नाही. आम्ही जेवलो. कारण ही सगळी मुलं TV समोर किंवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर होती. त्यांच्या मेंदूने रजिस्टरच केलं नाही त्यांनी काय खाल्लं ते. आणि दुसरी ॲक्टिव्हिटी आम्ही मुलांबरोबर केली होती, त्याच्यात आम्ही मुलांना असं सांगितलं होतं की तुमच्या मनात जे चित्र येतं, जे काही ते काढायचं आणि रेफरन्स म्हणून मोबाईल वापरायचा नाही. हल्ली मुलांमध्ये एक मोठा ट्रेंड मला असा दिसतो की प्रत्येक गोष्टीसाठी रेफरन्स म्हणून ते गुगल सर्च करतात. चित्र काढायचं, निसर्ग चित्र काढायचं, तरी पण रेफरन्स गुगल असतो. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण आपल्या मुलांचा अनुभव विश्व किती संकुचित करून टाकलं आहे की निसर्ग चित्र काढायचं असेल, डोंगर, फुलं, पानं काढायला सुद्धा त्यांना गुगलची मदत घ्यावी लागते. आणि जेव्हा आम्ही मुलांना असं सांगितलं की तुम्ही मोबाईल वापरायचा नाही आहे, तुमच्या मनाने चित्र काढा, पहिला 20 मिनटं मुलं नुसती बसून होती. त्यांना काही कळतच नव्हतं की आपण काय काढायचं आहे. कारण सतत गुगलचा रेफरन्स घ्यायची सवय इतकी प्रचंड लागलेली आहे की माझा मी विचार करायचा आहे, माझा मी इंडिपेंडेंटली विचार करायचा आहे, मला काहीही रेफरन्सेस नाही आहेत. मी जे काही बघितलं आहे ते आठवून, मी जे काही अनुभवलं आहे ते आठवून, मी प्रवासाला गेलेले असताना मला डोंगर, दऱ्या, झाडं, फुलं, पानं काय दिसली होती ते आठवून त्याच्यातनं मला एक चित्र तयार करायचं आहे. ही कल्पनाच नवीन होती. 20 मिनटं मुलं झगडली स्वतःशी, कारण त्यांना कळतच नव्हतं. आणि त्याच्यानंतर जी चित्र मुलांनी काढली ती इतकी सुंदर होती, इतकी अप्रतिम होती, कारण ते त्यांचं एक्सप्रेशन होतं. गुगलनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती काढलेली नव्हती. त्यांनी ती स्वतःच्या मनाने, स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या ऑब्झर्वेशनमधून जे काही त्यांना कळलं, समजलं, त्याच्यातनं ती आलेली होती. ही स्पेस आज मुलांकडे नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधनं ती देता येऊ शकते, पण आपण त्याच्याकडे बघत नाही, कारण आपण पण ती स्पेस वापरत नाही. तुम्ही जा पर्यटनाला कुठल्याही ठिकाणी, लोक ती गोष्ट, तो अनुभव घेण्यापेक्षा सेल्फी घेण्यात मग्न असतात. तुम्ही जिथे गेला आहात, तुम्ही जिथे आहात तिथे असा थोडा वेळ सेल्फी घ्या ना. सेल्फी घेऊ नका असं माझं म्हणणं नाही, कारण ती मेमरी आहे. पण आधी सेल्फी घेण्याच्या आधी तुम्ही जिथे गेलेला आहात त्या जागेत थोडा वेळ असा अनुभवा आणि मग सेल्फी घ्या. लोक उलट करतात, अनुभव शून्य, सेल्फी भरपूर.
आपण सेल्फी काढायला पैसे खर्च करून जातो का? मग ते फोटोशॉप करावे ना, ते जास्ती स्वस्त पडेल. ₹1000 खर्च करण्यापेक्षा फोटोशॉपमध्ये स्वतःला चिटकवलं की झालं. आता AI मुळे ते पण खूप सोपं आहे. पूर्वीसारखं त्याला काही स्किल वापरायची गरज नाही. एक ॲप डाउनलोड केलं की 2 सेकंदाचं काम. मग एवढे 2-5 लाख रुपये खर्च करून जायचं कशा कुठेतरी. खऱ्या जगण्याचे अनुभव आपण जितके कमी करत नेऊ तितकी आपली डिपेंडन्सी वाढत जाणार. तितकी आपली डिपेंडन्सी वाढत जाईल तितकं आपलं ॲडिक्शन वाढत जाणार. आणि जसं जसं ॲडिक्शन वाढत जाईल तसं तसं माणसं आयसोलेट होणार. ॲडिक्शनचा एक महत्त्वाचा घटक असतो की माणसं एकलकोंडी होतात, आयसोलेट होतात. मी बरा, माझा मोबाईल बरा, माझं मोबाईलचं जग बरं. मला कोणाशी बोलायचं नाही, मला कोणाशी इंटरॅक्शन करायची नाही, मला कोणी काही सांगू नका. हे जे आयसोलेशन आहे, हे आयसोलेशन माणूस म्हणून आपल्याला सगळ्यात घातक आहे. कारण आपण बेसिक सायकोलॉजीमधली ओळ आहे की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. गट करून, समूह करून राहणं ही आपली टेंडन्सी आहे. आणि मोबाईल आपल्याला एकलकोंड, एकटं बनवतं. म्हणजेच आपण आपल्या मूळ स्वभावाच्या विपरीत वागायला सुरुवात केलेली आहे. जितके आपण आपल्या मूळ स्वभावाच्या विपरीत वागायला जाऊ तितके प्रश्न गंभीर होत जाणार, तितके प्रश्न किचकट होत जाणार. आणि ते प्रश्न सोडवण्याच्या शक्यता, पर्याय शोधण्याची प्रोसेस अवघड होत जाणार. आज आमच्याकडे पॉर्न ॲडिक्शनच्या एवढ्या केसेस येतात. का येतात? कारण की अवेलेबिलिटी प्रचंड, जागरूकता शून्य, आणि मला सतत 24 तास हातात असं काहीतरी आहे की ज्याच्यात मला पाहिजे ते मला बघता येतं. कुठल्याही वेळी, कधीही, कोणीही मला रोखू शकत नाही. कोणाशीही मी ते शेअर करणं लागत नाही. एका चौकोनामध्ये, एका छोट्या खोलीमध्ये तुम्हाला ठेवलं आहे आणि तिथे तुमचं जग बंदिस्त झालं आहे. ही कल्पना करून बघा. तसं काहीसं आपलं झालेलं आहे आत्ताच्या घडीला. त्याच्यात ज्या खोलीला ना दारं आहेत ना खिडक्या आहेत, तिथे कुठूनही वारा येत नाही, काहीही घडत नाही, तिथे आपण बसलेलो आहोत. किती भयंकर कल्पना आहे ही. गुदमरायला होईल अशी कल्पना आहे. पण खऱ्या आयुष्यात विचार केला तर जेव्हा आपण फोनवर असतो तेव्हा आपण अशाच एका स्पेसमध्ये असतो की ज्याला खिडक्या नाही आहेत. आमिर खानची एक मुलाखत झाली होती, फार सुंदर सांगितलं होतं त्यांनी. तो म्हणला की मी नो स्क्रीन डे केला होता. म्हणजे मी त्याला नो स्क्रीन डे म्हणतो. त्यांनी असं म्हटलं होतं की मी काही दिवस मोबाईल वापरला नाही. आणि मोबाईल न वापरल्यानंतर काय झालं तर त्यांनी असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये की माझ्या मेंदूच्या खिडक्या उघडल्या. की मला अशी जाणीव झाली की मला खूप काही सुचतं, मला खूप काही म्हणायचं आहे, मला खूप काही जाणवतं. पण त्या मोबाईलच्या चौकटीत, त्या ब्लॅक स्क्रीनमध्ये गेल्यानंतर ते सगळं बंद होऊन जातं. ते सगळे झरोके जे आहेत माझ्या मेंदूला ते सगळे बंद होतात. असे मेंदूचे खिडक्या, दारं, झरोके बंद करून आपण कुठे जाऊन पोचणार? कुठेच नाही. कारण माणूस म्हणून आपण जे काही विकसित होतो ते ह्या खिडक्या, दारं आणि झरोक्यांच्या बळावरच विकसित होतो. याच्या पलीकडे आपण काहीच नाही होत. जर ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात नसतील तर आपला विकास संपला, खुंटला, होऊच शकत नाही. कारण आपल्याला एक्सपोजरच नाही. आम्ही ज्याला भवताल भान म्हणतो. मुलांच्या बाबतीत काय, मोठ्यांच्या बाबतीत पण मी हल्ली बघते की आजूबाजूचे आवाजच ऐकू येत नाहीत, जाणवत नाही. हाका मारल्या तर ऐकू येत नाहीत. असं खांद्याला टॅप करायला लागतं, अरे तुझ्याशी बोलते मी. मुलांच्या बाबतीत तर हे हमखास आम्ही बघतो की हाका मारतायत आई वडील, मुलं रिस्पॉन्डच करत नाहीत. कारण त्यांच्या मेंदूपर्यंत हाकच पोचत नाही. कारण मेंदूची दारं, खिडक्या सगळं बंद झालेलं असतं त्या मोबाईलमध्ये. ही कॉम्प्लेक्सिटी आहे ना, ही कॉम्प्लेक्सिटी आपल्याला कमी करत आणायची आहे. कारण व्यसन हे कुठल्याही लेवलचं वाईटच. मग ते दारूचं असो, सिगरेटचं असो, नाही तर इंटरनेटचं असो. कुठलंही व्यसन हे कधीही तुम्हाला काही देत नाही. आणि सिगरेटच्या किंवा दारूच्या व्यसनात जे होतं की तुमच्या मेंदूमधलं डोपामाइन व्हायला लागतं आणि तुम्हाला भारी वाटतं, किक बसते. तेच इंटरनेटच्या व्यसनामध्ये होतं की तुमच्या मेंदूतलं डोपामाइन व्हायला लागतं, हॅपी हार्मोनचे कारंजं उडतं आणि तुम्हाला भारी वाटतं आणि तुम्हाला असं वाटतं की हेच परत परत मी करत राहिलो तर मला भारी वाटेल.
कालांतराने नाही भारी वाटत. जसा दारूचा किंवा सिगरेटचा टॉलरन्स असतो की नाही, की सुरुवातीला 1 सिगरेट भारी वाटते, मग 2 भारी वाटतात, मग 5 भारी वाटतात, मग 10 भारी वाटतात. सुरुवातीला 1 पेग बास होतो, मग 2 पेग बास होतात, मग 4 पेग केल्यानंतरही काही होत नाही. क्वार्टर मारली तरी काही फरकच नाही पडत. इंटरनेटवरती तेच होतं. पूर्वी 5 मिनिटात डोळे थकायचे, आता 20 मिनिटात पण नाही थकत. पूर्वी नेटफ्लिक्सवरची एक सिरियल 1 तासाची बघितली की असं वाटायचं बाप रे, आता बिंज वॉच करता येतं. 5-5 एपिसोड 1-1 तासाचे सलग बघता येतात. काय आहे? टॉलरन्स वाढला. दारू प्यायचा वाढतो तसा बघण्याचा वाढतो, कारण ॲडिक्शन आहे. मेंदू तसंच काम करतो, जे दारूत काम करतो तसंच तो इकडेही काम करतो. फक्त फरक एवढाच आहे की शारीरिक परिणाम जे होतात ड्रग ॲडिक्शनमध्ये, सिगरेटच्या ॲडिक्शनमध्ये, दारूच्या ॲडिक्शनमध्ये, तसे शारीरिक परिणाम तुम्हाला इथे दिसणार नाही. म्हणजे बिंज वॉच केलं म्हणून कोणी झिंगून पडलेली केस अजून नाही झालेली नाही. पण लोक झिंगून नाही पडत, पण लोक डिप्रेस होतात. इंटरनेट ॲडिक्शन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हल्ले करतं. ते तुमच्या मेंटल हेल्थवरती, वेलबिंगवरती हल्ले करतं. तुम्ही डिप्रेस होता, तुमची अँझायटी वाढते, पॅनिक अटॅक सुरू होतात, रेस्टलेसनेस वाढतो माणसांमधला, पेशन्स संपतो, फोकस संपतो. मुलांमध्ये आम्ही हे बघतो ना, म्हणजे मुलांच्या वर्कशॉपमध्ये आम्ही किती वर्कशॉपमध्ये मी हे मुलांना विचारलेलं आहे की असं वाटतं शिक्षक काय शिकवत आहेत ह्याच्याकडे लक्ष द्यावं, इच्छा असते पण लक्ष लागत नाही, असं कोणाकोणाचं होतं. असं जेव्हा आम्ही मुलांना विचारतो तेव्हा जवळपास 98% मुलं हात वर करतात. म्हणजे 98% मुलांचं असं म्हणणं असतं की शिक्षक काय शिकवत आहेत ह्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे, आम्हाला शिकायचं आहे, पण आमचं लक्ष लागत नाही. लक्ष का लागत नाही? कारण इंटरनेटवरच्या ज्या इमेजेस आहेत त्या त्यांच्या डोळ्यासमोर नाचत राहतात. मग त्या पॉर्नच्या इमेजेस असतील, गेमिंगच्या असतील, काहीतरी कुठले व्हिडिओज बघितलेले असतील, रील्स असेल, काही पण असू शकेल, त्या इमेजेस सतत डोळ्यासमोर नाचत राहतात आणि त्याच्यामुळे मुलांना कॉन्सन्ट्रेटच करता येत नाही. आणि आपल्याकडे काय परिस्थिती आहे? मूल जन्माला येत नाही तर त्याच्या पुढे मोबाईल धरतात. ते असं आडवं असतं तर इकडनं मोबाईल दाखवतात. तेवढा पण पेशन्स नाही की ते बसेल तर असा समोर न दाखवू. ते पाठीवर पालथं आहे तर असा वरनं दाखवतात मोबाईल. तो वरनं असा फक्त अँटिनासारखा चिटकवत नाही त्याच्या डोळ्यासमोर, एवढं आपलं नशीब आहे. म्हणजे एवढ्या लहानपणापासनं त्या इमेजेस डोक्यात तुमच्या फिरतायत, हे किती भयानक आहे याचा विचार करून बघा. आणि वयवर्ष 3 महिने, 5 महिने, 7 महिने, 8 महिने वयापासनं ज्या मुलाला सतत मोबाईल बघायची सवय असते त्या मुलाचे आईवडील ते मूल 9वी-10वीत गेलं की अचानक जागरूक होतात आणि आता 9वी-10वी आहे, मोबाईल बंद कर असं फरमान काढतात. की ते मूल आणि आई आणि बाबा तुंबळ युद्ध घरात सुरू होतं. ज्या मुलाला गेली 10 ते 12 वर्ष मोबाईल बघत गोष्टी करण्याची सवय आहे, ते फक्त 9वीत गेलं आणि तुम्हाला वाटतंय म्हणून मोबाईल सोडेल का? नाही सोडणार. इथे एक सिगरेट सोडायला सांगितली तर सोडवत नाही. मुलांकडनं आपण मोबाईल सोडण्याची अपेक्षा करतो. म्हणजे मला फ्रँकली स्पीकिंग, मला मुलांपेक्षा ना मोठ्यांच्या जगाची जास्त भीती वाटते. ते जास्ती कॉम्प्लिकेटेड आहेत. मुलं सोपी असतात, त्यांचे हिशोब करून मोकळे होतात. त्यांना माहिती असतं काय करायचं आणि काय नाही करायचं, मार्कअप कसे पाडायचे, कॅल्क्युलेशन्स आर व्हेरी क्लिअर. प्रॉब्लेम आपल्या जगाचा आहे, मोठ्यांच्या. माझ्या मुलांनी मोबाईल वापरायचा नाही, पण मी मात्र व्हॉट्सअपवरती दिवसरात्र गॉसिप करत बसणार. माझ्या मुलांनी गेमिंग करायचं नाही, पण मी कँडी क्रश खेळणार. अशी गणितं नाही चालत. मुलांच्या आमच्या वर्कशॉप्समध्ये सगळं झालं ना की मुलं असं म्हणतात, ताई हे सगळं बरोबर आहे, तू फार भारी सांगितलं आहेस, पण आमची आजी आहे ना ती किंवा आमचे आजोबा आहेत ना ते सारखे कँडी क्रश खेळत असतात. त्यांचं काय करायचं? म्हणजे त्यांनी खेळलं तर चालतं, मी खेळलं तर प्रॉब्लेम आहे, असं काही आहे का? आम्हाला उत्तरं नाही देत आहे त्याची, कारण त्यांचे प्रश्न बरोबर आहेत. मोबाईलच्या जगात मोठ्यांसाठी एक नियम आणि लहानजांसाठी एक नियम असं होऊ शकत नाही, हे ॲक्सेप्ट करा.
मी माझ्या मुलीला सांगणार की तू रात्री 10 वाजता झोप आणि मी 3 वाजेस्तवर नेटफ्लिक्सवरती सिरियल बघत बसणार, नाही जमणार. आमच्याकडे एक आजोबा आले होते एका वर्कशॉपला, सायबर पेरेंटिंगच्या. सगळं वर्कशॉप झालं, दिवसभराचं वर्कशॉप होतं. ते झाल्यानंतर ते आले होते, म्हणजे त्यांचा नातू खूप मोबाईल डिपेंडंट आहे, तर त्याला काय सांगता येईल वगैरे अशा हेतूने ते आले होते. आणि वर्कशॉप संपल्यानंतर ते मला म्हणाले की अगं नातू बी तू जाऊ दे, मला आधी माझ्याच ॲडिक्शनवरती काम करायला हवं आहे. कारण ते गृहस्थ रोज संध्याकाळी 7 ते सकाळी 7 OTT प्लॅटफॉर्मवरती विविध प्रकारच्या सिरियल्स आणि सिनेमे बघायचे. सकाळी 7ला झोपायचे, 12ला उठायचे, जेवायचे, थोडा वेळ TV बिव्ही काय त्यांचं आवरावर असेल ती करायचे. 4 वाजता मित्रांना भेटायला बाहेर पडायचे, 6-6:30ला घरी यायचे, जेवायचे, 7ला OTT, सकाळी 7 वाजेस्तवर. म्हणजे ते आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा साधारण 1.5 वर्षाचं रुटीन होतं त्यांचं हे. आणि ही एकमेव केस नाही, अशा मी हजारो केसेस तुम्हाला आणून दाखवू शकते की जिथे मोठी माणसं प्रचंड प्रमाणात इंटरनेट ॲडिक्ट आहेत किंवा डिपेंडंट आहेत. आपल्याला रस्ता माहिती असतो कुठे जायचं आहे, तरी पण आपण गुगल मॅप्स लावतो. कशासाठी? माहिती आहे ना कोपऱ्यावर जायचं आहे, माहिती आहे ना 4 गल्ल्या सोडू नये, तरी पण गुगल मॅप्स कशाला पाहिजे? मला अनेक आया आणि बाबा माहिती आहेत की जे मुलांना सांगतात, अरे कशाला, तू गुगलवरती सर्च कर आणि लिही आणि मोकळा हो. आता तुम्हीच जर हे सांगणार असाल तर ते पोर काय, म्हणजे ते तर ऑब्व्हियस आहे ना, त्याला तर खूपच सोपं झालं, घरातनंच सँक्शन मिळालं. कॉम्प्लेक्सिटी आपल्यापासून सुरू होते आणि मुलांपर्यंत जाऊन पोचते, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मुलं कुठलीच गोष्ट जन्माला येताना शिकून येत नाहीत. मोठ्यांचं जग जसं वागतं, जसं बोलतं, ते ऐकून आणि बघून मुलं स्वतःचं जगणं डिफाईन करायला सुरुवात करतात, स्ट्रक्चर करायला सुरुवात करतात. त्यांचं मोठ्यांकडे अत्यंत बारीक लक्ष असतं, हे मी माझ्या गेल्या 12 वर्षाच्या अनुभवावरून सांगते. अतिशय बारीक, एक शब्दाकडे लक्ष असतं. दाखवतात काहीतरी गेम खेळतायत, TV खेळतायत, चित्र काढतायत, कान सगळे मोठे काय बोलतात, आणि त्याच्यातल्या गोष्टी उचलून स्वतःच्या मेंदूला झेपेल अशा पद्धतीने त्याचे अर्थ लावतात आणि त्या अर्थानुसार वागायला सुरुवात करतात, जे अत्यंत डेंजरस असू शकतं. कारण ते काय अर्थ लावतील ह्याचा आपल्याला अंदाज घेता येत नाही. कारण ते त्यांच्या अनुभवानुसार, त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांच्या वयाच्या नुसारच त्याचा अर्थ लावणार असतात, की जो अनेकदा मोठं म्हणून आपल्याला अभिप्रेत पण नसतो. आपण विचार पण केला नसतो की ते पोर असा अर्थ लावेल, पण ते पोरं लावून मोकळे होतात. त्यामुळे डिजिटल स्पेसचा, आपल्यासमोर असणाऱ्या आव्हानांचा जर विचार करायचा असेल जाणीवपूर्वक, तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. मी माझा फोन किती सजगपणे वापरते, मी सायबर अटॅक्स होऊ नये म्हणून काय मेजर्स घेतलेले आहेत, मी माझा डेटा क्रिएट कसा करते आहे, डिजिटल फुटप्रिंट्स क्रिएट करताना मी अवेअर आहे का, मी माझ्या मुलांशी ह्या सगळ्याबद्दल बोलते का, मी माझ्या ऑफिसेसमधल्या कलिग्सबरोबर ह्या सगळ्या विषयाबद्दल बोलते का. इथून सुरुवात झाली तरच ही जी काही डिजिटल आव्हानं आपल्यासमोर आहेत त्याच्यातनं आपण व्यवस्थित तरुण ही माध्यमं उत्तम पद्धतीने वापरू. नाहीतर आत्ता आपण वल्नरेबल आहोतच, आत्ता आपण टार्गेट आहोतच. ते टार्गेट्स वाढतील, आपल्यावरचे हल्ले वाढतील, आपण हतबल होऊ, आपण डिप्रेस होऊ, आपल्याला कळणार नाही जगात काय चाललं आणि माझ्याबरोबरच हे सगळं का होतं आहे वगैरे वगैरे वगैरे. सो तो सगळा भाग टाळायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल, जागरूक व्हावं लागेल, माध्यम शिक्षित व्हावं लागेल. आपण आत्ता माध्यम शिक्षित नाही आहोत, आत्ता आपण तांत्रिक शिक्षित आहोत. म्हणजे मला मोबाईल उत्तम वापरता येतो, मला सर्व ॲप्स उत्तम वापरता येतात, मला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, गेमिंग प्लॅटफॉर्म्स सगळं अप्रतिम वापरता येतं, म्हणजे मी तांत्रिक शिक्षित आहे. मी हे सगळं का वापरते आहे ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मी शोधायला सुरुवात करते तेव्हा मी माध्यम शिक्षित होते. सो आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने हा विचार करा की आपण तांत्रिक शिक्षणाकडनं माध्यम शिक्षणाकडे कसे जाणार आहोत. मुळात आपली जाण्याची इच्छा आहे का, आणि इच्छा असेल तर आपल्या पद्धतीने आपल्या पातळीवर आपण काय मेजर्स त्याच्यासाठी करणार आहोत, आपण स्वतःपासून सुरुवात कशी करणार आहोत, ह्याचा विचार जेव्हा आपण करायला सुरुवात करू तेव्हा आपण माध्यम शिक्षणाकडे चाललो आहोत
असं आपण मानू शकतो. अन्यथा माध्यम शिक्षण हे जसं गेल्या अनेक दशकांचं स्वप्न आहे तसं एक स्वप्न म्हणून शिल्लक राहील की आपल्याला माध्यम शिक्षित व्हायचं आहे, कधी ते माहिती नाही, पण व्हायचं आहे, कधीतरी व्हायचं आहे. ती प्रोसेस आता आपण कुठेतरी थांबवली पाहिजे आणि मला आजपासूनच मला माध्यम शिक्षित होण्याची गरज आहे आणि ती प्रोसेस मी माझ्यापुरती आजपासून सुरू करीन. ह्या मुद्द्यावर जर आपण आलो तर हे प्रश्न सोडवणं, यांना तोंड देणं आणि आपल्या मुलांना हे सगळं शिकवणं आपल्याला सोपं जाईल. नाहीतर हा बजबजाट जो काही आहे तो आपल्याला हळूहळू AI नंतर तर हँडल करता येणं हळूहळू अवघड होत जाईल आणि प्रश्न किचकट आणि वाढत जातील. मला असं वाटतं की मी खूप बराच वेळ बोलती आहे आणि आपली वेळेची मर्यादा पण आहे, पण शेवटचे 2 मुद्दे सांगते. रिपीट आहेत पण आम्ही नेहमी शेवटी मी हे सांगते कारण 1-1.5 तास सलग बोलून झालेलं असतं, त्यामुळे त्याच्यातले काय मुद्दे महत्त्वाचे आहेत त्याचे हायलाईट्स गरजेचे असतात. सो पहिलं म्हणजे कुठल्याही अनोळखी लिंकवरती कधीही क्लिक करू नका, चुकूनही. दॅट इज अ थंब रूल. स्वतःचे, मुलांचे, आजूबाजूच्या माणसांचे, नातेवाईकांचे कोणाचेही फोटो व्हिडिओ अपलोड करताना 4 वेळा स्वतःला विचारा की हे करायचं आहे का मी. परवानगी घ्या, कारण ते डिजिटल फुटप्रिंट आहे, तो तुमचा डेटा आहे, तो जगाला प्रत्येक गोष्ट देण्याची गरज नाही. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा POV. पॉज करा, ट्रस्ट करू नका आणि व्हेरीफाय करा. थँक्यू. या विषयाशी संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आणि फक्त आपल्याकडे नाही, जगभरातला डेटा कलेक्ट होतो. तो डेटा फिल्टर करायच्या सिस्टीम्स आहेत, कोणासाठी कुठला डेटा वापरायचा ह्याच्या सिस्टीम्स आहेत. म्हणजे टार्गेटेड डेटा यूज होतो. डेटा कलेक्ट झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सगळा डेटा नाही वापरला जात. जेव्हा क्रिमिनल्स डेटा कलेक्ट करतात तेव्हा ते तुमची सगळी हिस्ट्री बघतात की अरे ह्याच्याकडे बँक बॅलन्स एवढाच आहे, म्हणजे ह्याला लोनची गरज आहे. मग तो डेटा पर्सनल लोन जे देतात त्यांना विकला जातो. किंवा एखाद्याच्या अकाउंटमध्ये खूप पैसे दिसतात, अरे ह्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, मग तो डेटा अशा लोकांना विकला जातो की जिथे तुमच्यावर पर्सनल अटॅक करून तुमच्याकडनं पैसे उकळता येतील. सो तो डेटासुद्धा क्लासिफाय होतो, म्हणजे त्याच्यातसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तो डेटा वापरला जातो. काही लोकांचा डेटा की जे खूप पॉर्न साईट्स बघतात तर त्यांचा डेटा मग हनी ट्रॅप्स किंवा जे सेक्स्टॉर्शन याच्यासाठीचे जे ट्रॅप्स लावले जातात तिथे वापरला जातो. सो तुमच्या डेटाचं प्रोफाईल कसं आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा डेटा विकला जातो वेगवेगळ्या घटकांना. त्यामुळे ही प्रोसेस जगभर सगळीकडे चालू आहे. आपल्याकडे वल्नरेबल आपण जास्ती आहोत कारण की अवेअरनेस कमी आहे खूपच. त्याच्यामुळे टार्गेट करणं खूप सोपं आहे. लोकांना वेड्यात काढणं आपल्याकडे सोपं आहे कारण की लोकांचा अवेअरनेसचा डिग्री खूप अजून लहान आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. सायबर क्राईम्स रिझल्ट्स ना, हो, कंप्लेंट केल्यानंतर 2 पद्धतीने उपयोग होतो. एक म्हणजे जोपर्यंत आपण कंप्लेंट करत नाही ना तोपर्यंत म्हणजे सायबर पोलीस जे असतात त्यांना पुढे कारवाई नाही करतायत. कारण शेवटी असं आहे की तो गुन्हेगार आयडेंटिफाय होण्यासाठी त्याच्याविरुद्ध कंप्लेंट रजिस्टर होणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय ते गुन्हेगार त्यांची जे काही यंत्रणा आहे ती त्यांना टार्गेट नाही करतायत. दुसरं म्हणजे जर तुमच्या बाबतीत किंवा कोणाही तुमच्या परिचयांच्या बाबतीत कुठेही तुम्हाला असं वाटलं की काहीतरी सायबरशी रिलेटेड अटॅक होतो आहे किंवा काहीतरी फ्रॉड होतो आहे तर 1930 हा नंबर आहे. 1930 हा एक्सक्लुझिव्हली भारतभर फक्त सायबर क्राईम्ससाठीचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही 24 तास चालू असतो हा नंबर. कधीही फोन करून तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकता. नाहीतर cybercrime.gov ही आपली गव्हर्नमेंटची जी साईट आहे त्याच्यावरती पण तुम्ही हे नोंदवू शकता तक्रार, जर तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं नसेल नजीकच्या तर. अनॉनिमस पण तक्रार नोंदवता येते, म्हणजे तुम्हाला तुमचं नाव डिक्लेअर नाही करायचं आहे तर वेबसाईटवरनं तुम्ही निनावी पण तक्रार नोंदवता येते. कारण काही लोकांना पोलीस स्टेशनला जायची हेजिटेशन असतं अनेकदा. तर ह्या 2 सुविधा आता उपलब्ध आहेत, वेबसाईट आणि 1930 हा जो नंबर आहे याच्यावरती पण तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
चांगले खूपच आहेत. म्हणजे आपण त्याचा चांगला वापर करतोच आहोत. म्हणजे आता मला ह्या व्याख्यानाला बोलावलं ते व्हॉट्सअपमुळे. म्हणजे व्हॉट्सअपमुळे कम्युनिकेशन झालं आणि तिथे चर्चा झाली. सो चांगले फायदे आहेतच. शिक्षणात आहेत, करिअरमध्ये आहेत, कम्युनिकेशनमध्ये आहेत. स्ट्रॉंग कम्युनिकेशन झालेलं आहे. नवीन करिअरच्या संधी म्हणजे AI मुळे नोकऱ्या जातील ही जशी भीती आहे ना मोठ्या प्रमाणावर, तसं AI मुळे खूप नवीन नोकऱ्यांचे प्रकार उपलब्ध होणार आहेत. आता मुद्दा एवढा आहे की मी त्याच्यासाठी स्वतःची स्किल्स अपडेट करते का, हा मुद्दा आहे. जर मी माझी स्किल्स अपडेट करणार नसीन तर त्या नव्या नोकऱ्यांच्या संधीमध्ये मला जागा नाही. पण जर मी माझी स्किल्स अपडेट करणार असेल तर नव्या नोकऱ्यांमध्ये मला संधी आहे. सो हे म्हणजे नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं आहे. फायदे भरपूरच आहेत. आजचा विषय आपला आव्हानांचा असल्यामुळे मी फायद्यांविषयी फारशी चर्चा केली नाही आणि त्यातली आव्हानं हाच फक्त फोकस ठेवला होता. नाही, त्या साईट सिक्युअर असतात. फेसबुक हे पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. हो, होऊ शकतं. व्हॉट्सअपचं गंमत अशी आहे की व्हॉट्सअपचं पर्सनल चॅट जे आहे ते इन्क्रिप्टेड आहे. म्हणजे ते थर्ड पार्टी ते ॲक्सेस नाही करू शकत. पण ग्रुप जे आहेत ते इन्क्रिप्टेड आहेत का नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. कारण काही अभ्यास असं सांगतात की ग्रुप्स इन्क्रिप्टेड नाही आहेत. म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये काय बोलताय हे ॲक्सेस करता येऊ शकतं. पण काही म्हणजे मेटाच्या काही ह्यांचं म्हणणं असं आहे की नाही, ते सुद्धा इन्क्रिप्टेड आहेत. पण दॅट इज अ क्वेश्चनेबल एरिया. पर्सनल कम्युनिकेशन जे असतं म्हणजे मी यांना काही मेसेज पाठवला व्हॉट्सअपवरती तर ते पूर्णपणे सिक्युअर्ड आहे. ते ॲक्सेस नाही करतायत तिसऱ्या माणसाला किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटला. ॲडिक्ट नाही म्हणता येणार आपल्याला अनलेस अँड अंटिल त्याच्यावर आहे. नाही, आमच्याकडे अशा खूप म्हणजे IT मध्ये काम करणारे ऑलमोस्ट सगळेजण ऑनलाईन असतात दिवस रात्र. आम्ही त्यांना काय सांगतो की एक तर ब्रेक सिस्टीम लावली पाहिजे. म्हणजे दर तासाभराने 5 मिनिटाचा का होईना पण ब्रेक आवश्यक आहे. 5 ते 10 मिनिटाचा कंपल्सरी. दुसरं म्हणजे आम्ही अनेकदा असं सांगतो की तुम्ही समजा 4 तास तुमचं ऑनलाईन काम आहे तर ते 4 तासाचं काम झाल्यानंतर आता मला कंटाळा आलाय म्हणून परत गेमिंग नाही आहे करायचं. मग तुम्ही खऱ्या जगात या. नाहीतर काय होतं आहे की मी IT मध्ये काम करते, मी 8 तास नोकरी करून येते घरी, मी थकली आहे म्हणून मी आता गेम खेळते ऑनलाईन. म्हणजे परत तुम्ही ऑनलाईनच जाता. सो तिथे तो बॅलन्स करणं गरजेचं आहे की मी जर 4 तास ऑनलाईन काम करणार असेल तर मी हा प्रयत्न केला पाहिजे की 1-1.5 तास का होईना पण मी पूर्णपणे मोबाईल नसणारी गोष्ट करीन. सो दॅट तो माझा बॅलन्स होईल, ज्याला आम्ही गुड स्क्रीन टाईम आणि बॅड स्क्रीन टाईम म्हणतो. आता जे आपलं कामाचं जे उदरनिर्वाहाचं आहे ते आपण टाळू शकत नाही. पण ते बॅलन्स कसं करता येईल आपल्याला, तर जो अवांतर आपल्याला उरलेला वेळ असतो तो आपण मोबाईलपासून रिस्ट्रिक्ट जर केला तर ओव्हरऑल स्क्रीन टाईम कमी करून बॅलन्स्ड व्हायला मदत मिळते. सो असा बॅलन्स केला पाहिजे ज्यांचं इंटरनेटशी निगडीत काम आहे त्यांनी तरी. आता हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे कारण जर तुम्हाला भारीतला फोन पाहिजे असेल म्हणजे इट्स अ गिव्ह अँड टेक. आम्ही नेहमी असं सांगतो की इंटरनेटच्या जगात काहीही फुकट मिळत नाही. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फेसबुक वापरण्यासाठी पैसे देत नाही, तुम्ही जीमेल वापरण्यासाठी पैसे देत नाही, तुम्ही व्हॉट्सअप वापरण्यासाठी पैसे देत नाही म्हणजे ते फुकट आहे. तर नाही, तुमचा डेटा ही तुमची किंमत आहे. ती किंमत मोजता म्हणून ते तुम्हाला वापरायला मिळतं. मग ती किंमत मोजून तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. ती किंमत न मोजता वापरायचं असेल तर नका वापरू. हा सरळ व्यवहार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, गुगल असेल, मेटा असेल, ह्या कोणीही समाजकार्य करण्यासाठी उभ्या राहिलेल्या कंपन्या नाहीत. बिझनेस आहे तो. त्यांचं बिझनेस मॉडेल आहे. ते तुम्हाला जीमेलची सर्व्हिस फुकट वापरायला देतात 15 GB, त्याच्याबद्दल ते तुमचा डेटा घेतात. इट्स अ गिव्ह अँड टेक बिझनेस मॉडेल. तुम्हाला पाहिजे आहे का? बाजारात जातो शर्ट घ्यायला, फुकट मिळतो का? नाही, 4 दमडी द्यायला लागतात ना त्याच्यासाठी. इकडे तुम्ही पैसे नाही मोजत, इकडे तुमचा वेळ, तुमचा डेटा, तुमची बुद्धी, तुमचं मानसिक स्वास्थ्य किंवा काय जे काय असेल ते व्हॉट एव्हर इट इज, ती कॉस्ट आहे. कॉस्ट बदलते. म्हणजे व्हॅल्यू ऑफ मनी नाही आहे तिथे, म्हणजे करन्सी नाही आहे. व्हॅल्यू आहे, करन्सी नाही. व्हॅल्यू बदलते. ती इकडे तुमची डेटा ही व्हॅल्यू आहे. सो एक लक्षात घ्या, काही फुकट नाही जगात. इंटरनेटवरती तर काहीच फुकट मिळत नाही. ॲब्सोल्युटली प्रत्येक गोष्टीची आपण किंमत मोजत असतो आणि ती डेटामधनं आपण मॅक्झिमम वेळेला मोजतो. मला व्हॉट्सअप वापरायला मिळतं आहे तर मी माझा डेटा
ते वापरणार आहेत. मी फेसबुक वापरते तर माझा डेटा ते वापरणार आहेत. मी गुगल वापरते तर त्याच्या बदल्यात ते माझा डेटा वापरणार आहेत. म्हणून मग मी माझा डेटा कसा क्रिएट करायचा ह्याच्यावरती माझा कंट्रोल आहे. जीमेल जेव्हा मी ॲक्सेस देते तेव्हा मी काय करते, ईमेल ID आणि पासवर्ड ह्याच्या पलीकडे काही जात नाही. आता आम्ही ह्याच्यातनं एक पळवाट काढली आहे जी तुम्हाला सांगते, आम्ही सगळे वापरतो. 2 वेगळे जीमेल ID तयार करायचे. एक त्याच्यात काहीच नाही, कशाशीच लिंक करायचं नाही, फक्त फोन चालू करायला आणि गुगलनी ज्या परमिशन्स मागितलेल्या असतात त्या परमिशन्स देण्यापुरता डमी ईमेल ID तयार करायचा. आणि तुमचा जो मेन ईमेल ID आहे ज्याच्यासाठी तुमचं सगळं ईमेल्स येतात, ट्रान्झॅक्शन होतं, तुमचे n नंबर ऑफ थिंग्स चालू असतात, ते तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्सेस करण्याची गरज नाही. ते तुम्ही लॅपटॉपवरनं ॲक्सेस करू शकता. केल्यानंतर लॉग आउट करायचं. जिथे आपलं काय आहे, आपल्याला एका पॉईंटवरती सगळं पाहिजे आहे. मग तो एक ईमेल ID काढला की सगळं जग त्याच ईमेल IDवर. एका माणसाने 2 काढू नये असा काही नियम नाही आहे. तुम्ही पाहिजे तेवढे ईमेल ID काढू शकता. किंवा तुम्ही जीपे वापरताय फॉर एक्झाम्पल, तर आम्ही नेहमी असं सांगतो की जीपेला असं अकाउंट लिंक करा की ज्या अकाउंटला 5,000पेक्षा जास्ती रक्कम नाही. आपल्या प्रत्येकाची किमान 2 अकाउंट्स असतात. नसतील तर एक अकाउंट काढायचं आणि त्याच्यात 5,000 रुपये ठेवायचे. मेन अकाउंट कधीच जीमेल, जीपे, फोनपे, पेटीएम, भीम कशालाही जोडायचं नाही. असं अकाउंट जोडायचं की ज्याच्यात 5,000 रुपये, म्हणजे काहीही झाला अटॅक, काहीही जोल झाला तरी 5,000 रुपये तुमचे चेकला लागतात. तुमची अख्खी रक्कम तिथे जात नाही. किंवा सिम कार्डच्या बाबतीत, आता आमच्या कम्युनिटीमध्ये अनेक लोकांकडे 2 सिम कार्ड्स असतात. एक सिम कार्ड, कारण हल्ली तुमचा मोबाईल नंबर पण विविध ठिकाणी द्यायला लागतो ना, आणि त्या मोबाईल नंबरवरती OTPs आणि हे सगळं चालू असतं. सर 2 सिम कार्ड्स असतात अनेकांकडे. एक सिम कार्ड जे पर्सनल तुमचं कामाचा वापर, तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार, जे क्लोज नेट जे तुमचं आहे त्याच्यासाठी. आणि एक सिम हे फक्त आणि फक्त याचे OTP, त्याच्या परमिशन्स, अमुक ढमुक, त्याच्यात काहीच नसतं, त्याच्यात एकही नंबर सेव्ह केलेला नसतो. ते फक्त आणि फक्त याच्यासाठी वापरतात. सो तुमचा मिनिमम डेटा गेला. असं करता येतं आणि ह्या प्रॅक्टिसेस कराव्यात. म्हणजे आम्ही सगळेच ह्या प्रॅक्टिसेस वापरतो, ह्या कराव्यात. यांनी आपण आपला मिनिमम डेटा समोरच्यांना देतो. जो डेटा सिक्युअर करायला पाहिजे तो आपण काही प्रमाणात, पूर्ण प्रमाणात आपण करूच शकत नाही, कारण मी मगाशी म्हटलं तसं इट्स अ गिव्ह अँड टेक बिझनेस. त्यामुळे काही प्रमाणात आपण तो सिक्युअर करू शकतो आणि थ्रेट्स कमी करू शकतो. याच्यासाठी ना एक सोपा उपाय म्हणजे सगळ्या अकाउंट्समधनं लॉग आउट करायचं आणि प्रत्येक वेळेला वापरताना लॉग इन करायचं. आपल्याला कंटाळा येतो आणि आपण हळूहळू वापरणं कमी होत जातं. आपल्याच्यात ते सतत लॉग इन असतं ना, त्यामुळे उघडलं की दिसतं. जर लॉग आउट असेल ना तर 2-3 गोष्टी होतात. एक तर ते परत लॉग इन करायचा कंटाळा येतो, थोडे दिवसांनी आपण पासवर्ड विसरतो, हर्डल्स, अवघड शर्यत होत जाते आणि मग आपला हळूहळू त्याच्यातला हे कमी कमी होत जातो. सो आपण अशा स्वतःसाठी युक्त्या काढणे एवढाच पर्याय आहे त्याच्यावरती. प्रॉब्लेम काय आहे, आत्ता हा जागतिक प्रॉब्लेम आहे की माणसं 5 ते 6 तासच झोपतात रात्रीची, जी आयडियली 7 ते 8 तास असलीच पाहिजे, ती 5 ते 6 तासावर आली. सो आपली जर झोप कुठल्याही कारणासाठी कॉम्प्रोमाइज होत असेल, म्हणजे मी डिजिटल स्पेसच्या संदर्भात बोलते, तर दॅट इज नॉट हेल्दी. त्यामुळे पहिले हे सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमची झोप सांभाळा. झोप 8 तास झालीच पाहिजे, रोजची कामं झालीच पाहिजेत. म्हणजे आमच्याकडे अशा पण केसेस येतात गेमिंग ॲडिक्शनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या की ते आंघोळच करत नाहीत 2-2 दिवस, 3-3 दिवस, आठवडा. का तर तो आंघोळीची 15 मिनटंसुद्धा त्यांना देणं म्हणजे महाभयंकर पाप वाटतं. सो हे इंडिकेटर्स आहेत की तुम्ही डिपेंडन्सीच्या पुढे गेलात. जर तुम्ही तुमची आंघोळ पण करायला तयार नसाल किंवा तुमचं काम रोजचं जे आहे ते तयार करायला नसाल, तुम्ही जेवत नसाल. अनेक मोबाईल ॲडिक्ट लोकांमध्ये मी बघते की लोक जेवत पण नाहीत किंवा असं अरबट खातात. व्यवस्थित बसून ताटभर जेवण, अन्न शांत चित्ताने जेवणं, ही प्रोसेस पण अनेकांची होत नाही. ते स्क्रीनसमोर लावायचं आणि इकडे गपागप काहीतरी गळायचं. कसं अन्न तुमच्या शरीराला लागेल, कसं अन्न ते अन्न म्हणजे फक्त तो तुम्ही जगण्यासाठी खात नाही ना, त्याच्या पलीकडे आपल्या माणसांसाठी ते प्रोसेसच होणार नाही ना तुम्ही अशा पद्धती. सो हे सगळे जे सांगितले ना गोष्टी, आणि मग ह्याच्यानंतर जो वेळ उरेल त्याच्यात बघा, मुळात वेळ कमी उरतो एवढं सगळं केल्यानंतर. मग त्याच्यात तुम्ही बघा थोडा वेळ, 2-3 तास, काही प्रॉब्लेम नाही. असं सांगून सुरुवात करता येऊ शकते. झोपेपासून सुरुवात करावी, कारण झोप खूप कॉम्प्रोमाइज होते.
या सगळ्या गोंधळात. आणि अनेक लोकांना असं पण वाटतं की मी रात्री 3 तास झोपले ना, मग उरलेले 5 तास मी दिवसा कव्हरअप करीन. हे त्याचा तुमच्या शरीराला काही उपयोग नसतो. तुमचा फटीग जाईल तुम्ही 5 तास झोपलात दिवसा तर, पण तुमच्या शरीराची जी सिस्टीम आहे, तुमच्या मसल्स आणि तुमचे सेल्स रिजनरेट होणं आणि ही सगळी जी एकूण तुमचं बॉडी क्लॉकची जी सिस्टीम आहे त्याला त्याचा काही फायदा नसतो तुम्ही दिवसा झोपण्याचा. तुम्ही रात्री झोपलात त्या पद्धतीने केलं तरच त्याचा फायदा होऊ शकतो. अर्थात ह्याच्यातसुद्धा खूप हल्ली वाद आहेत, पण आपण हे बेसलाईन तरी मानायला हरकत नाही. हो, जात असेल काय विकायला, काय डेटामध्ये, म्हणून तर डेटाला गोल्ड म्हणतात ना. सोन्याचे भाव आहेत. आपला आता मध्यंतरी एक मोठं हॅक झालं, ज्याच्यामध्ये आधारचा डेटा आपला लीक झाला त्या हॅकिंगमध्ये, आणि इट सीम्स 80 कोटी भारतीय माणसांचा आधारचा डेटा लीक झालेला आहे. म्हणजे आपण किती वल्नरेबल आहोत त्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. मोबाईल वापरणं बंद करा, कमी करा, लागेल तेवढाच वापरा, ॲक्सेस वापरू नका, त्याच्यातले गेम्स काढून टाका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स काढून टाका, वापर आपोआप कमी होईल. ताई, खूप छान आणि डोळे उघडणारं असं तुमचं भाषण होतं. माध्यम कोणतंच वाईट नसतं, ते आपल्यावरती डिपेंड असतं की आपण कसं वापरायचं.